अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। श्री पंतभूत पीठ 2 श्रींची पत्रे पत्रवाचन या आपल्या कार्यक्रमात आज आपण 19व्या आठवड्यात सहभागी झालेलो आहोत। आजच्या या पत्रवाचनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण भजन सेवेने करणार आहोत। मी सौ निकिता नाईक यांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेत सुरुवात करावी। अनम्यूट करा। अनम्यूट। नमस्कार सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। पंतचरणी नमस्कार। आजचं पद आहे 2279 अनन्य भक्ती तुझला प्रीत। अनन्य भक्ती तुझला प्रीती अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती कीर्ती अभिनव कीर्ती अनन्य भक्ती तुझला प्रीती अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती कीर्ती अभिनव कीर्ती भक्तासाठी अवतार गोष्टी भक्तासाठी अवतार गोष्टी कलियुगी भेटी भेटी कलियुगी भेटी अनन्य भक्ती तुझला प्रीती अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती कीर्ती अभिनव कीर्ती अघटित करणी ऐकली करणी अघटित करणी ऐकली करणी नित्य बाळ कहाणी कहाणी नित्य बाळ कहाणी अनन्य भक्ती तुझला प्रीती अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती कीर्ती अभिनव कीर्ती निसंग दत्त जाहला वधूत निसंग दत्त जाहला वधूत प्रेमे उन्माता उन्माता प्रेमे उन्माता अनन्य भक्ती तुझला प्रीती अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती कीर्ती अभिनव कीर्ती। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद निकिता ताई, खूप छान भजन सेवा सादर केलीत। धन्यवाद। आता आपण आजच्या पहिल्या पत्रवाचनाकडे वळूया। आजचं पहिलं पत्र हे सौ निकिता नाईक, पत्र क्रमांक 9, कल्याण यांना लिहिलेले जे पत्र आहे त्यावर विवेचन करणार आहेत। तर त्यांना मी विनंती करतो की पत्रवाचनास सुरुवात करावी। श्री पंतचरणी आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना माझा नमस्कार। आज पंतकृपेने मला पत्र क्रमांक 9 कल्याण यांना लिहिलेलं 27/6/1883 रोजीचं पत्र सेवेसाठी मिळालंय।
तर पंतचरणी प्रार्थना करून मी माझा छोटासा प्रयत्न तुमच्या समोर सादर करणार आहे. सर्वांचा आशीर्वाद असावा. काही चुकलं असेल तर माफ करावं. पत्र वाचन करते पहिल्यांदा. श्री समर्थ. कल्याण. पत्र पोहोचले. वियोग दुःख असह्य आहे. ते इकडेही अनुभवास येते. क्षणोक्षणी तुमची आठवण, तुमचा स्नेहभाव, तुमची सतत वर्तणूक, गुरुभक्ती प्रेम, आनंद वृत्ती ही ध्यानात आली की चित्त तळमळू लागते. प्रत्येक आपापल्या समजुतीप्रमाणे स्वतंत्र आणि आनंद समजून देहाचे पाठी लागून जगसत्य मानित महाअंधकुपाचा रस्ता धरून चालत आहेत. दुष्कृता पुढे उपाय नाही. पश्चातापाचा मोड देखील नाही. सर्वांशी त्यांच्याप्रमाणेच वर्तन ठेवले आहे. कोणाशी वग्रता अगर कठोरता नाही. निंदा करणारे आणि स्तुती करणारे एका पंक्तीतच जेवतात. कारण एल्ला ठिकाणदल्ली नन्न हिडी सर्वत्र मला पहा असे समर्थ वाक्य आहे. त्यास अनुसरून श्रेष्ठ किंचित भाव सांडून नित्यानंदी अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन अनन्य भक्ती श्रेष्ठ आहे. ती जर पूर्ण साधली आहे तर इतर क्षुद्र साधनांची गरज नाही हे लक्षात असावे. आपला दत्तू. फारच सुंदर पत्र आहे कल्याण यांना लिहिलेलं. तर थोडीशी पत्राची पार्श्वभूमी मी माझ्या समजुतीप्रमाणे थोडीशी विशद करू इच्छिते. सद्गुरु वियोग झाल्यानंतर म्हणजे बाळप्पा जेव्हा श्रीशैली यात्रेला निघून गेले त्यानंतर पंतांवर त्यांनी संप्रदाय चालवण्याची जबाबदारी ठेवली. मग संप्रदाय चालवणे आणि प्रपंचाचा गाडाही रेटणे अशी दुहेरी कामगिरी पंतांवर पडली. आत्मशांती न ढळू देता पंतांनी ही पूर्णपणे निभावली, सांभाळली. 1882 मध्ये श्री पंतांचा विवाह मातुल श्रीपाद पंत यांची कन्या यमुनाका यांच्याशी झाला. या माऊलीच्या आगमनाने 1882च्या अखेर त्यांची गृहस्थिती अंगीकृत कार्याला अनुकूल झाली. घरातल्या जबाबदाऱ्या आणि पंतांच्या मातोश्री बंधू सगळे त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे पंतांना थोडासा वेळ मिळाला आणि त्यांचा ओढा पंत गुरुभक्तीकडे आणि भजनामध्ये लागू लागला. पण अशाच ठिकाणी अशाच वेळी बाह्य स्थिती मात्र त्यांची चिंताजनक आणि त्रासदायक होत चालली. का तर दिवसेंदिवस भक्त संख्या वाढत होतीच. पंतांचं भजन आणि सद्गुरु भक्ती प्रेमाचा सगळीकडे उदो चालला होता. पण काही गुरुबंधू मात्र पंतांचा द्वेष आणि मत्सर करू लागले. श्री बालमुकुंद महाराजांच्या कडून श्री पंतांच्या आधी अनुग्रह झालेले गुरुबंधू कृष्णराव, त्यांचे बंधू गणू आणि त्यांना अनुसरून चालणारी जी मंडळी होती ती पंतांचा उघड द्वेष करू लागले, निंदा करू लागले. याची खंत मात्र पंतांना खूप वाटत होती. खरं तर या गुरुबंधूंबद्दल पंतांना अतिशय प्रेम, त्यांच्या उन्नतीबद्दल अतिशय कळवळ होती. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अजिबात द्वेष भावना वगैरे नव्हती. पण हीच मंडळी पंतांशी फटकून वागत. दुर्वर्तिनी माणसांच्या संगती लागून त्यांनी पंतांबरोबरचा संबंध जवळजवळ सोडलाच होता. याची फार खंत पंतांना लागून राहिली होती. पण अशामध्येच जी मंडळी पंतांच्या अगदी जवळ होती, जी पंतांवर नित्यशेष प्रेम करत होती, ती म्हणजे गोपाळ भागोजी कोप आणि व्यंकटेश उर्फ कल्याण. कल्याण यांना जे पत्र लिहिलं आहे ते व्यंकटेश जुने बेळगावकर यांचे पंतांवर अतिशय प्रेम आणि निष्ठा होती, श्रद्धा होती. तर अशाच पंतांना अशा श्री कल्याण यांना पंतांनी लिहिलेलं हे पत्र आहे. आता थोडीशी व्यक्ती परिचय करून देते. कल्याण कोण होते? कल्याण म्हणजे व्यंकटेश जुने बेळगावकर उर्फ कल्याण हे पंतांचे गुरुबंधू होते. पंतांचे फार आवडते आणि प्रेमळ शिष्य होते. त्यांचे आणि पंतांचे एकमेकांवर खूप प्रेम, निरतिशय प्रेम, जिव्हाळा हे ह्या पत्रामधून तर जाणवतच. पण पंतांनी कल्याण यांना लिहिलेल्या एकूण 15 पत्रांमधून ते उत्कटतेने जाणवतं. पंतांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये कल्याण ही व्यक्ती होतीच. अतिशय आणि पंत त्यांची योग्यता पण खूप जाणून होते. कारण त्यांच्या मधली जी ज्ञान वैराग्य होतं, अप्रतिम प्रेम होतं, दृढ भक्ती होती, निसंशय वृत्ती होती, चित्ताची एकाग्रता होती, ही पंतांना
त्यांच्या जवळ नेण्यासाठी खूप योग्य होती आणि पंतांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. कल्याणविषयी जे पंतांनी प्रेमोद्गार काढलेले आहेत, उत्कट प्रेमोद्गार काढलेले आहेत, ते काही पत्रांमध्ये फार जाणून येतात आणि पंतांची कल्याणविषयीची ओढ पण लक्षात येते. पत्र क्रमांक 11 मध्ये पंत म्हणतात, "कल्याण, धन्य आहेस. तुझे निष्कपट अंतःकरण, अप्रतिम प्रेम, दृढ भक्ती, ज्ञान वैराग्य, निःसंशय वृत्ती, चित्ताची एकाग्रता ही वरचेवर आठवतात. तूच पक्का आहेस, का की इकडचे अंतःकरण पूर्णपणे आपल्या स्वाधीन करून घेतले आहेस. बाळाला पूर्णपणे गिळून ढेकर देणारा तूच एकटा. कल्याण, कल्याण, अखंड कल्याण, सदा अखंड कल्याण हेच राहो." पत्र क्रमांक 22 मध्ये म्हणतात, "मम चित्त अपहार कल्याणा, माझे अंतःकरण पूर्णपणे तुझ्या अंतःकरणात सामावून ठेवून गेलं आहेस." आणखी एका पत्रात पंत म्हणतात, "स्थलांतर झाले तरी अंतःकरण पूर्णपणे तुमच्याकडे जडले आहे. धन्य तुमची मैत्री, की तुमच्याशिवाय माझे मन कोणीच आकर्षून घेत नाही. तुमच्याकडे मनाची फार ओढ लागून राहिली आहे. असे प्रेम मिळण्याची भक्ती केली केवळ तुम्हीच साधली आहे." पत्र क्रमांक 22 मध्येही पुढे पंत इतक्या उत्कटतेने म्हणतात, "माझ्या चिरंजीव कल्याण जवळ नसल्याने दत्ताची अवस्था काय झाली असेल बरं? हे समर्थ जाणतात. सहस्त्र मुख असून प्रत्येक मुखात सहस्त्र जिव्हा जरी असल्या, तरी तुझ्याविषयीचे प्रेम योग्यता वर्णली नसती." यातून पंतांचं किती उत्कट प्रेम कल्याण यांच्यावर होतं हे जाणून येतं. आता पत्रामध्ये पत्राची सुरुवात अशी आहे, "पत्र पोहोचले, वियोग दुःख असंही आहे." तर कल्याण हे पोस्ट खात्यात नोकरीला होते. 1882च्या सुमारासच त्यांची बदली विजापूरला झाली. त्यामुळे त्यांना बेळगाव सोडून विजापूरला जावं लागलं. त्यामुळे त्यांना झालेला जो पंतवियोग होता, तो त्यांना असह्य होत होता. सतत त्यांचा ओढा पंतांच्या चरणी येत होता. कधी त्यांना भेटावं असं त्यांना होत होतं. सच्चिशाला गुरुची वियोग दुःख होणं हे स्वाभाविक आहे. आणि पंतांनाही त्यांच्याविषयी खूप प्रेम होतं. त्यामुळे कल्याणशिवाय पंतांनाही चैन पडत नव्हती. म्हणून हा पत्र प्रपंच, ही पत्रभेट ते करत असत. हेच पत्र क्रमांक 9 मला अभ्यासाला मिळालं, हे माझं मी भाग्य समजते. कारण याच्या प्रत्येक शब्दातून एक उत्कट बोध जो मिळतो, तो फार सर्वांना उपयोगी आहे. या पत्रातील कठीण शब्द असे आहेत, "महाअंधकूप, फार खोल अरुंद तोंडाचा आड, म्हणजे ज्यामध्ये पडले असता वर येणे कठीण. दुष्कृत्य, वाईट कर्म किंवा पाप. मोड, मोड म्हणजे अंकुर किंवा कोंब. वक्रता म्हणजे वाकडेपणा. आणि श्रेष्ठ किंचित भाव म्हणजे लहान थोर, मी लहान तू मोठा असा भेदभाव. अनन्य, अनन्य म्हणजे अन्य नाही असे, दुसरा नाहीच असा भेदभाव." यातील सिद्धांत आहेत, वक्रता, कोणाशी वक्रता अगर कठोरता नाही. निंदा करणारे, स्तुती करणारे एकाच पंक्तीत जेवतात. नित्यानंदी अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन, अनन्य भक्ती श्रेष्ठ आहे. सर्वत्र मला पहा. या श्रीपंत अमृत वाक्य किंवा कळसबोध पण असं संबोधतात. पत्रामध्ये कल्याणविषयी त्यांनी जे उत्कट प्रेमोद्गार काढलेले आहेत ते असे आहेत, "क्षणोक्षणी तुमची आठवण, तुमचा स्नेहभाव, तुमची सतत वर्तणूक, गुरुभक्ती प्रेम, आनंद वृत्ती ही ध्यानात आली की चित्त तळमळू लागते." पंतांनी श्री कल्याण यांच्या विषयीचे हे प्रेमोद्गार, त्यांच्याविषयीचे हे कौतुकाचे शब्द आहेत, की तुमचा स्नेहभाव, तुमची सतत वर्तणूक म्हणजे तुमच्यामध्ये कधीही त्यामध्ये अंतर पडत नाही. गुरुभक्ती प्रेम, पंतांसारखंच त्यांचंही बाळमुकुंदांवर खूप प्रेम होतं. आणि आनंद वृत्ती ही ध्यानात आली तर ही आठवली की खूप चित्त तळमळू लागते. कधी तुम्हाला भेटेन असं होतं. पुढे ते लिहितात, "प्रत्येक आपापल्या समजुतीप्रमाणे स्वतंत्र आणि आनंद समजून देहाचे पाठी लागून जग सत्य मानी महाअंधकूपाचा रस्ता चालत आहे." हे वाक्य खूप बोध देऊन जातं, की आपलं जगात वावरताना लोक कसे वागतात. प्रत्येक आपापल्या समजुतीप्रमाणे स्वतंत्र आणि आनंद समजून देहाचे पाठी लागून जग सत्य मानीत महाअंधकूपाचा रस्ता चालत आहे. प्रत्येक जण आपले निज स्वरूप अस्तित्व न ओळखता, सद्गुरूला शरण न जाता
हा देह, हे जग, मी, माझं हेच सत्य मानत नरकाचा रस्ता चालत आहेत. म्हणजे काय? जर तुम्ही सद्गुरूला शरण गेलात, तर जो उन्मत्तीमधील प्रकाश, जो बिंदू प्रकाश, नादाचा साक्षात्कार होतो आणि ज्यामुळे अनन्य भक्तीची जी प्रकाशवाट सद्गुरूपर्यंत पोहोचवते, त्या वाटेने न जाता तुम्ही एका महाअंधकूपाचा रस्ता चालताय, की ज्या अंधकूपामध्ये, ज्या अरुंद तोंडाच्या आडामध्ये तुम्ही पडलात, तर तुमची पुन्हा परत येण्याची काहीच शक्यता नाही. म्हणजे तुम्ही अंधकूपाचा रस्ता चालत आहात म्हणजे अशा आडामध्ये तुम्ही पडताय, अशा नरकामध्ये पडताय, की त्यामधून तुमचा तरणे अतिशय अशक्य आहे. यासाठी पद क्रमांक 336 मध्ये पंत सांगतात, "आपली आपण ओळख जरी तो मानव इतर पशु जाणा, उभयभ्रष्ट तो प्राणी ऐसे गरजे वेद राणा." आपली ओळख जरी जो मानव जाणेल, तोच मानव इतर पशु उभयभ्रष्ट तो प्राणी ऐसे गरजे वेद राणा. या पदाच्या शेवटच्या कडव्यामध्ये पंत म्हणतात, सावध होऊन जरी जाईल शरण गुरु पाया, नित्यानंदी सहज रमे तो निरसुनी माया. नाम मात्रे पार करित्या समर्थ दत्त राणा. सावध हो, आत्ताच सावध हो आणि गुरुला शरण जा. मग नित्यानंदी सहज रमून तू सगळ्या माया, मोह माया, मायापास सगळे निरसून जाशील आणि नामाच्या ओढीत बसून तू असाच हा भवसागर तू पार करशील. त्यासाठी समर्थ दत्त राणा आहे. प्रत्येक जण मी, माझे, माझं शरीर, माझं मन, मनाला होणारे विकार, मी म्हणजे माझा संसार, माझे नातेवाईक, माझे गणगोत, माझं काम, माझ्या आकांक्षा, माझ्या इच्छा, हेच सत्य मानून, ह्यालाच सत्य मानून जगत आहे. खऱ्या स्वरूपाची मीची ओळख अजून त्यांना झालेलीच नाही. आणि यामध्ये खंत अशी, की असे वागत असताना आपण चुकत आहोत, आपले अधःपतन होत आहे आणि याची जाणीवही पंतांना नसते. यासाठी पंत पुढे म्हणतात, "दुष्कृता पुढे उपाय नाही, पश्चातापाचा मोड देखील नाही." पश्चातापाचा मोड देखील नाही, दुष्कृतापुढे उपाय नाही. अशा या वागण्यापुढे आता मी काय करू? पश्चातापाचा ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये या भावना आहेत, जे असं वागत आहे, जे चुकत आहे, त्यांच्या मनामध्ये या पश्चातापाचा मोड देखील नाही. अशी जाणीव जर प्रत्येकाला झाली आणि आपल्या वाईट कर्माबद्दल जर पश्चाताप झाला, तरीही आपल्या मनामध्ये भक्तिबीज उगवू शकतं. मोड म्हणजे अंकुर, अंकुर म्हणजे कोंब. बीजाला जो फुटलेला कोंब असतो, तो कोंब म्हणजे अंकुर. ह्या कोंबामध्ये पूर्ण वृक्ष होण्याची शक्ती असते. याला टिश्यू कल्चरमध्ये टोटिपोटन्सी असं म्हणतात. हे थोडंसं माझे चुकत असेल तर माफ करा. मी थोडंसं माझ्या विज्ञानाच्या बद्दल ह्यात थोडासा संदर्भ मला घ्यावासा वाटला. की ॲबिलिटी ऑफ अ सेल टू डेव्हलप इट टू एंटायर प्लांट म्हणजे टोटिपोटन्सी एका एका अंकुरामध्ये, एका सेलमध्ये, एका पेशीमध्ये पूर्ण वटवृक्ष होण्याची जी ताकद असते, तसाच जर भक्तीचा अंकुर आपल्या मनामध्ये झाला तयार, तर आत्मोन्नतीचा, सद्गुरू भक्तीचा जो वृक्ष तयार होईल, तो आपल्याला सहज सद्गुरूपर्यंत पोहोचवून जाईल. असं ह्याबद्दल थोडंसं मला वाटलं. या पत्रामध्ये पंत पुढे म्हणतात, सर्वांशी त्याच्याप्रमाणे वर्तन ठेवले आहे. आता या दुष्कृतापुढे उपाय नाही आणि त्यांना त्याच्याबद्दल पश्चात्तापाचा मोडही नाही. यासाठी पंतांनी गणू यांना एक पत्रही लिहिलेलं होतं. त्यामध्ये त्यांना खूप कडक शब्दामध्ये समजही दिलेली होती. त्याचा एक संदर्भ मला आठवला. सर्वांशी त्यांच्याप्रमाणे वर्तन ठेवले आहे. म्हणजे माझ्याशी जे जसे वागतात, मीही त्यांच्याशी वागतोय. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किंचितही द्वेष किंवा राग नाही. पण जे माझ्याशी तसं वागतात, मी त्यांच्याशी तसंच वागतोय. जो जसा मला भिजतो, त्यास मी तसाच रे पावतो. द्वैत म्हणता दोन होतो मी, ऐक्या माझी रमत. जो माझ्याशी जसा वागतो तसाच मी त्याच्याशी वागतोय आणि जो जसा मला भजतो त्यास मी तसाच रे पावतो. पद क्रमांक 2178 मध्येही म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी, दोष गुणावर ठेवू नका. जो जसा करेल तसं त्याला फळ मिळेल. जैसी करणी वैसी भरणी.
त्यांचं प्रारब्ध त्यांच्याच हाती. श्रीपंतांना या गुरुबंधूंबद्दल खूप प्रेम वाटत होतं, त्यांच्याबद्दल खूप कळकळ वाटत होती. पण किंचितही त्यांच्याबद्दल राग किंवा द्वेष मनामध्ये नव्हता. होती ती फक्त त्यांच्या उन्नतीसाठीची कळकळ. ही कळकळ जाणवून येण्यासाठी पत्र क्रमांक 4 मध्ये गणू यांना पंतांनी सावध केलेलं आहे. दुर्जनांची संगत सोडण्यासाठी आणि बोध धरण्यासाठी त्यांनी कडक हुशारी, कळकळीची पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. 10 सप्टेंबर 1882 रोजीचं हे पत्र आहे. त्याच्यामधून जाणवतं की पंतांना किती कळकळ होती त्यांच्या गुरुबंधूंबद्दल. श्रीपंतांना सर्वत्र सद्गुरू दिसायचा. मग राग, द्वेष करणारा सुद्धा आपला सद्गुरूच आहे आणि हा सद्गुरूच आपल्याला आपल्या उन्नतीसाठी आपल्यावरती निंदा करत असतील, स्तुती करत असेल अशी पंतांची भावना होती. जग आणि ब्रह्म याचा भेदभाव टाकून सर्वत्र माझा सद्गुरूच भरलेला आहे, सर्वत्र ब्रह्मच आहे, सर्वच आत्मा आहे, अशी पंतांची जणू कल्पना होती. पंतांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, सारे जग तुझ्या विरुद्ध चेतवून मीच तुझ्या आत्मचिंतेची परीक्षा पाहत आहे. सारं जग तुझ्या विरुद्ध चेतवून म्हणजे सगळीकडे तुझ्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून तुझी आत्मशांती किती राहते ही परीक्षा घेण्यासाठी पंत म्हणतात, सद्गुरूच माझी परीक्षा घेतोय की काय आणि माझ्या आत्मशांतीची परीक्षा घेतोय की काय, ही माझी अशी कल्पना आहे. ही त्याच वेळची कदाचित परिस्थिती असेल. पुढे पंत म्हणतात, निंदा करणारे आणि स्तुती करणारे एकाच पंक्तीमध्ये जेवतात. निंदा करणारे आणि स्तुती करणारे हे मला दोन्ही सारखेच. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूचा अंकित झाल्यानंतर निंदा, स्तुती, सुख-दुःख अशी विकारांची बाधा कशी बरं होणार? सुख-दुःख, निंदा, स्तुती आणि त्याचा अभिमान धरणे म्हणजे मी पुन्हा जागृत होणे. कल्याण यांना 6/9/84 मध्ये पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये पंत कल्याण यांना सांगतात, त्यांनी 15 बोधपर त्यांना संदेश केलेला आहे. त्याच्यामध्ये पंत सांगतात, की निंदा, स्तुती, चांगले वाईट शब्द हे ओंकारापासून उत्पन्न झालेले आहेत आणि ओंकार हा तर सद्गुरूच. मग या सुख-दुःखाचा अभिमान धरणे धर्म नव्हे. निंदा आणि स्तुती हे दोन्ही शब्द ओंकारापासूनच निर्माण झालेले आहेत. मग ओंकारापासून निर्माण झालेले आहेत म्हणजे हे सद्गुरूचेच वाक्य आहेत. मग त्याच्यामध्ये आपला स्वतःचा अभिमान धरणे हा धर्म नव्हे. तनुमन-धन अर्पण करून विदेही व्हावं आणि अहंकार, कल्पना विरहित निर्लेप राहावे. यासाठी फार छान पद आहे, पद क्रमांक 354. यामध्ये पंत सांगतात, निंदा करो जना, स्तुती करो माझी. निंदा करो जना, स्तुती करो माझी. रतलो गुरु भजनी, रतलो गुरु भजनी. ज्ञानी म्हणो अति मूढ म्हणो पा, ज्ञानी म्हणो अति मूढ म्हणो पा. नाही लाज मनी, नाही चाड मज धनमानाची. नाही चाड मज धनमानाची. नाही वृद्धी हानी, न दिसे दृष्टी अन्य काही. न दिसे दृष्टी अन्य काही. दत्त भरला ध्यानी. ध्यानामध्ये फक्त दत्तच भरलाय, फक्त दत्त दत्त, इतर काही नाही. तर मला हे बाकी सगळं काही दिसणारच नाही. कुणी माझी निंदा करो, माझी स्तुती करो, मला त्याबद्दल काहीही खंत किंवा काही नाही. मी तर माझ्या गुरुभजनामध्ये रमलोय. मला कुणी ज्ञानी म्हणा, कुणी मला मूढ म्हणा, कुणी मूर्ख म्हणा, मला त्याच्याबद्दल अजिबात लाज नाही. धन येवो न येवो, मान येवो न येवो, त्यामध्ये मला अजिबात काही त्याच्याबद्दल वृद्धी नाही, हानी नाही. म्हणजे मला त्याबद्दल अभिमान नाही, त्याच्याबद्दल मला वृद्धी हानी, मला त्याचं नाही वृद्धी हानी.
पद क्रमांक 572 मध्ये सुद्धा पंत म्हणतात, निंदक जन हे आनंद मजला. निंदक जन हे आनंद मजला म्हणजे जे माझी निंदा करतात यामध्ये मला आनंद वाटतो, कारण माझ्यातले दोष सांगण्यासाठी कदाचित सद्गुरूने मला त्यांच्या पोटी त्यांच्या तोंडी हे वाक्य दिले असावेत. पद क्रमांक 790 मध्ये पंत म्हणतात, नमन करणे निंदकासी शांती साधन साधकांशी. मलापकारी निंदक सरिता चित्त शुद्धी दे त्वरिता. मोल न घेता शुद्ध करीती आपण जाती अधोगती. निंदक हे गुरु मानुनी दत्त नमुनी त्या दुर्नी. दत्त नमी त्या दुर्नी. नमन त्या दुर्नी. निंदकांना सुद्धा नमन करणं याने साधकाची शांती मिळते, साधकांना शांती मिळते. निंदा करणारे लोक हे त्यांचं काम करत असतात, पण आपण ते कशा स्वरूपाने घ्यायचं? कदाचित माझे दोष दाखवण्यासाठी सद्गुरू त्यांच्या रूपाने माझ्याकडे आला असावा, असा जर असा भाव मनात धरून जर त्यांना नमन केलं, तर आपल्या मनात शांती निर्माण होते. मलापकारी निंदक सरिता चित्त शुद्धी दे त्वरिता. चित्त शुद्ध करण्यासाठी ही नदी वाहतीये, त्यामध्ये आपण आपला चित्तशुद्धी करून घेणं हेच महत्वाचं. हे निंदक मोल न घेता शुद्ध करते. काहीही मोल न घेता आपल्याला शुद्ध करतात आणि स्वतः मात्र अधोगती जातात. निंदक जन हे गुरु मानुनी दत्त नमन करी त्या दुरुनी. मग ह्या निंदकांना मी गुरुच मानले आहे आणि मी त्यांना नमन करतो आहे. निंदकांना गुरु मानून नमन केले असता आपली चित्तशुद्धी होते. फार सुंदर पंतांचं हे पद आहे. पुढे वाक्य आहे, कारण येला ठिकाण दल्ली नन्न हिडी सर्वत्र मला पहा. साऱ्या वेदांताचं सार, अमृत वाक्य, कळस वचन, हे असं हे वाक्य आहे, समर्थ वाक्य. श्री बाळप्पांनी दिलेला हा गुह्य ज्ञान हे वाक्य म्हणजे सर्वत्र मला पहा. अन्य कोणी नाहीच, आहेस तू, फक्त तू. तू दत्ता फक्त तू, पंता फक्त तू, पलमुकुंदा फक्त तू. तू आहेस हाच भाव म्हणजे अनन्य भाव. सर्व पश्यक मामेकम म्हणजे सर्वत्र मला पहा. बाळप्पांनी पंतांना सांगितलेलं हे अमृत वचन, अमृत बोध, कळस वचन बोधामृत सार मध्ये याबद्दल एक सुंदर निरूपण मिळालेलं आहे. पान क्रमांक 18 वर याचा संदर्भ आहे. पश्य सर्वत्र मामेकम. हे वाक्य ध्यानात धरून ऐकलेले पाहिलेले तोच असे समजून कशाचीही हेळसांड करू नये. सारांश, अभिमान रहित राहून सर्वत्र उच्च नीच ठिकाणी नम्र बुद्धी असावी. हेच परनिंदा विसरणे होय. यापासून मोक्ष मार्ग सोपा होईल. परनिंदा मोठे पातक आहे. म्हणूनच निंदा स्तुती ऐकूनही मनाचा समतोल राखणे आणि स्वतःही निंदकाविषयी उच्च नीच भाव न ठेवता, मनात न आणता परनिंदा न करणे हे श्रेयस्कर. सर्वत्र मला पहा. सर्वत्र मला पहा म्हणजे सद्गुरु सर्वच ठिकाणी भरलाय हो. जिकडे तिकडे सद्गुरु भरला, भजन कोणाचे कुठे. प्रेमतरंग मध्ये बालबोधामृत सार मध्ये पंत सांगतात, ओम श्री दत्तचं भाव जो आहे की सद्गुरु कृपा झाल्यानंतर आपण जेव्हा सद्गुरूंना आपल्या पंतगुरूंना जेव्हा सद्गुरूची कृपा झाली, तेव्हा साधन क्रमामध्ये जो मूल प्रणव ध्वनी उमटतो तो म्हणजे ओंकार. हा ओंकार नाद ब्रह्म म्हणजे उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. याला ना आदी ना अंत. हे नाद ब्रह्म आपल्या सर्वांच्या आत बाहेर चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे. कशासही न सापडणारे सर्व शक्तियुक्त हे सद्गुरु रूप. जी शक्ती ह्याच्या सोबत विराजते ती शक्ती म्हणजे श्री. आणि ही शक्ती, श्री शक्ती आपल्या शरीरातील आणि बाहेर अनंत पोकळी पंचतत्वामध्ये आप, तेज, वायू यामध्ये जी पोकळी रूप आहे, या अनंत पोकळी रूप मध्ये जो ओंकार भरलेला आहे, तो ओंकार म्हणजेच आपला सद्गुरु, तोच बालमुकुंद, तोच श्री पंत. बालमुकुंदाची व्याख्या पंतांनी फार सुंदर केलेली आहे. बाल म्हणजे म्हणजे बाह्य भाग आणि श्री रूपी शक्ती रूप त्याचा व्यक्त विस्तार. ल म्हणजे लय करणारे आणि मुकुंद म्हणजे सर्वांचे मुक्ती स्थान.
असा हा ओंकार म्हणजेच दत्तात्रय, असाच ओंकार म्हणजे श्री बालमुकुंद आणि आपल्या देहाच्या आत बाहेर पोकळी नाहीसं करणारं आत्मस्वरूप म्हणजेच गुरु. अनंत परमाणूसह अनंत कोटी ब्रह्मांड आणि त्यामधली जी आकर्षण शक्ती आहे श्री आणि शिष्य, ती शक्ती व्यापून राहणारं एक आणि एक रूप म्हणजेच सद्गुरु. सर्वा ठाई तोची भरला, सर्वा ठाई तोची भरला असं पंत म्हणतात. हाच सद्गुरु, ह्या सद्गुरूला तुम्ही सर्वत्र पहा, दुसरा अन्य काही नाही. आणि श्रेष्ठ किंचित भाव सांडून नित्यानंदी अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन अनन्य भक्ती श्रेष्ठ आहे. अशा सद्गुरूला स्मरून कुठलाही लहान थोर मोठा लहान असा भाव न ठेवता मी श्रेष्ठ तू कनिष्ठ किंवा हा भाव श्रेष्ठ असा कुठलाही भाव मनात न आणता नित्यानंदी अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन अनन्य भक्ती श्रेष्ठ आहे. यासाठी दिवेकर रचित श्रीपंत चरित्रमध्ये पान क्रमांक 60 मध्ये फार सुंदर संदर्भ आहे. पंत ठीक या म्हणतात, शुद्ध वैराग्याविना खरी अनन्य भक्ती घडणे नाही. म्हणून सद्गुरु बोधासरशी शिष्यामध्ये ज्ञान वैराग्य भक्ती एकदमच भरतात. सच्चित आणि आनंद ही आत्म्याची लक्षणे, तशी ज्ञान वैराग्य आणि भक्ती ही निजबोधाची लक्षणे आहेत. सर्व ठिकाणी समभाव धरून सद्गुरूला नमन करून नित्यानंदी कुठल्याही इतर साधनांचा अवलंब न करता फक्त समर्थ चिंतन नामस्मरण आणि अनन्य भक्ती केली तर इतर कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही असे पंत म्हणतात. यामध्ये जो अनन्य भक्ती हा शब्द आला याबद्दल थोडासा प्रयत्न करते. अनन्य म्हणजे दुसरा नाही, अन्य नाही असे. आणि भक्ती म्हणजे सद्गुरु विषयी आपली असलेली प्रीती. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा भक्तीची व्याख्या केलेली आहे. ती अशी व्याख्या आहे की भक्ती म्हणजे ईश्वरावरती असलेली निरतिशय प्रीती, भगवंताविषयी असलेली आवड, चित्ताची ओढ. आणि अशी अनन्य भक्ती आपल्याला सद्गुरु प्रति व्हावी हीच पंतांची आणि आपल्या विषयीची त्यांची इच्छा होती. अनन्य भक्ती, दत्ता केवळ तूच, मी नाहीच, तुझं विणे अन्य कोणी नाहीच, तुझं विणे अन्य दाता त्राता शास्ता नाहीच. दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त अनुभव अंतरीचा, दत्त माझे ध्यान, दत्त माझे ज्ञान, दत्ता विणे आन विश्वी नाही, दत्ता तुझ्या विना विश्वामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त तू आहेस. दिवेकर चरित पंतचरित्र प्रकरण 9 मध्ये पान क्रमांक 58 मध्ये सद्गुरु भक्तीमध्ये फार छान विवेचन आहे. दत्ताशिवाय माझ्या विश्वामध्ये कोणीच नाही, सद्गुरु शिवाय अन्य कोणीच नाही. अशी अनन्य भक्ती, अशी भक्ती ही सर्वव्यापी अष्टपैलू अकृत्रिम अशी भक्ती ज्याच्या हृदयात वास करते त्यालाच भक्ती वर्म समजते. अशी भक्ती ज्याच्या मनामध्ये अंकुरित होते त्यालाच भक्ती वर्म समजते. आणि ह्या भक्तीचा उगम थेट अंतःकरणातून होतो. कारण अंतःकरणामध्ये जो भक्तीचा अंकुर उगवतो त्याचा उगम थेट अंतःकरणातून होतो, त्यालाच भक्तीचा जिव्हाळा समजतो. अशी अनन्य भक्ती, अशी भक्ती मला द्यावी अशी सद्गुरु पंत महाराज आपल्या सद्गुरूकडे करतात, बालमुकुंदांकडे करतात. या वर्षीचं आशीर्वाद पदही आहे, त्यामध्येही पंतांनी अशीच मागणी केलेली आहे. तव चरणी प्रीती प्रीती, तव चरणी प्रीती, पूर्ण करी विनंती, पूर्ण करी विनंती, तव चरणी प्रीती. मुक्ती मुक्ती न मागे तुझा, मुक्ती मुक्ती न मागे तुझा, देई अनन्या भक्ती, देई अनन्या भक्ती, तव चरणी प्रीती. श्रीपंत म्हणतात ही अशी अनन्य भक्ती कशी आहे? अमृतासही अमृतत्व देणारी, नित्य मुक्तास मुक्ती देणारी, नित्य तृप्तास तृप्ती देणारी आणि ब्रह्मानंदासही आनंद देणारी आहे. किती ही भक्ती श्रेष्ठ आहे अनन्य भक्ती, यामधून पंतांना सांगायचंय.
पण पत्र क्रमांक 45 मध्ये सुद्धा पंत म्हणतात, खरी भक्तीच नाही म्हणून मुक्ती सुख नाही. अनन्य भक्ती करा आणि घ्या प्रेम सुख. भक्तीची वाटी पुढे पसरा, प्रेम रस आपोआप भरेल. आणि पद क्रमांक 186 मध्येही पंत म्हणतात, ब्रह्मज्ञान न लगे माझ, देई माझ भक्ती बीज. रिद्धी सिद्धी नको मान, प्रेमा वीणे शुष्क भजन. असं मला भक्ती बीज तू दे, मला ब्रह्मज्ञान वगैरे काही नको, रिद्धी सिद्धी मान नको, मला फक्त तुझं प्रेम दे. त्या प्रेमामध्ये मी भिजून तुझं भजन गाताना मला खरी भक्ती आणि तुझी सद्गुरु प्रीती मला जाणवेल. ज्याच्या हृदयामध्ये हा गुरु भक्तीचा अखंड सोहळा चालू राहतो, अनुप्रयोग प्रेमाचा त्याला जो अनुभव येतो, हा भक्त हृदयी जो प्रेमाचा सोहळा चालू असतो, त्याचे उत्कट उदाहरण श्री दत्तप्रेम हरी पद क्रमांक 1947 मध्ये पंतांचं पद आहे. अनन्य भक्ती मुशी माझी, प्रेम रस भरला. तोच अवधूत पुतळा. बालावधूत दिव्य बोध दत्त हृदयी भरला, ब्रह्मानंद उचंबळला. देहधारी सद्गुरु जरी दृष्टीआड झाला, पंतांना सद्गुरु जे श्रीशैल्यला सोडून गेले, त्यामुळे त्यांचा सद्गुरु देहरूपी जरी दृष्टीआड झाला तरी देहाच्या पृथकत्वाने येणारे अंतरही नाहीसे होऊन आपल्या हृदयामध्ये तो शुद्ध प्रेमरूपाने प्रकट झालाय, असा पंतांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे. हृदय स्पंदनवर सद्गुरु प्रेमाची जी सद्गुरुची भक्ती अनन्य भक्ती आहे, तीच पराभक्ती म्हणजे प्रेमलक्षणा भक्ती होय. अनन्य भक्ताला भक्ती प्रेमरसामध्ये, भजनानंदात, आत्मचिंतनात स्वतःचा म्हणजे मीपणाचा विसर पडतो आणि असंगपणे त्याचे व्यवहार चालतात. गुरुनाम, गुरुसेवा, भजनाशिवाय त्याला अन्य कशातही रस वाटत नाही, अन्य कशातही खरी प्रीती वाटत नाही. पद क्रमांक 202 मध्ये पंत म्हणतात, नादरू आणिक साधना नित्य करू दत्त भजना. नादरू आणिक साधना नित्य करू दत्त भजना. त्यागुनी विधी निषेध कर्म, होऊ अंतरी निष्काम. शोधू निज भक्ती वर्म, आचरू गुरु सेवा धर्म. नानू मणी तर्क नाना, नित्य करू दत्त भजना. या पदाच्या शेवटच्या कडव्यामध्ये पंत म्हणतात, भक्ती विना शुष्क ज्ञान, न सेवू विस्मृती रान. न धरू मुक्त अभिमान, सतत करू प्रेमपान. भावे करू दत्त ध्यान, नित्य करू दत्त भजना. भक्ती विरहित ज्ञान विरक्ती ही निर्जीव आणि कोरडी निरस आहे. अशा सद्गुरूला अनन्य भावे जर शरण गेला तर भक्ती बीज हे आपोआप मिळणार. अशी भक्तीपूर्ण जर भक्ती तुम्ही साधली आहे, तर तुम्हाला इतर कुठल्याही साधनांची, योग मुद्रा, जप तप, कर्मकांड या साधनांची काही गरज नाही, हे लक्षात असावे. यासाठी पंतांचं हे शेवटचं वाक्य आहे, ती जर पूर्ण साधली आहे तर इतर क्षुद्र साधनांची गरज नाही, हे लक्षात असावे. हे लक्षात असावे म्हणजे फक्त अनन्य भक्ती, समर्थ चिंतन हे जर केलं तर तेच खूप पुरेसं आहे. बाकी कर्मकांड, योग मुद्रा, बाकी तर कुठल्याही साधनांची तुला गरज नाही. इतका सद्गुरु प्रेमळ आहे की तुझा अनन्य भावे त्याला शरण जा, तुला प्रेम रस आपोआप मिळेल. अशी ही अनन्य भक्ती मलाही द्यावी अशी मी पंतांकडे मागणी करते आणि आपल्या आशीर्वाद पदाने माझ्या सेवेचा शेवट करते. तव चरणी प्रीती, प्रीती तव चरणी प्रीती, पूर्ण करी ही विनंती, तव चरणी प्रीती. या पत्रांचा सारांश थोडक्यामध्ये विशद करते. सुख दुःख, निंदा स्तुती याचा अभिमान धरणे म्हणजे मी पुन्हा पुन्हा जागृत होणे. निंदकांना गुरु मानून नमन केले असता आपली चित्तशुद्धी होते. अभिमान रहित राहून सर्वत्र उच्च नीच ठिकाणी नम्र बुद्धी असावी. अनन्य भक्ती केली असता इतर कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही आणि भक्ती विरहित ज्ञान विरती ही निर्जीव कोरडी असते.
म्हणून सद्गुरूला शरण अनन्य भावे शरण गेल्यास भक्ती बीज आपोआप मिळते. या पत्रामधले सिद्धांत आहेत, कोणाशी व्यग्रता अगर कठोरता नाही, निंदा करणारे आणि स्तुती करणारे एकाच पंक्तीत जेवतात. नित्यानंदी अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन अनन्य भक्ती ही श्रेष्ठ आहे. यातील अभय वचन किंवा आज्ञा आहे. हे वेदांचं सार, अमृत वाक्य, समर्थ वाक्य, सर्वत्र मला पहा. सद्गुरू सर्व ठिकाणी भरलेला आहे, त्याला सर्वत्र पहा. श्री गुरुदेव दत्त. सर्वांच्या चरणी माझा प्रेमपूर्वक नमस्कार. माझं काही चुकलं असेल, माझ्या बालबुद्धीला काही समजताना काही चूक झाली असेल, तर मला क्षमा करावी. आणि सर्वांनी मला जे मार्गदर्शन केलं, सुधीर काका, लता आत्या, आबा, रतनताई यांचे मी मनोमन आभार मानते. त्यांना मनापासून इथूनच नमस्कार करते आणि माझी सेवा पंतचरणी अर्पण करते. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद निकिताताई. खूप छान पत्राचं विवेचन केलं, इतर वाङ्मयाचे संदर्भ दिलेत. आता मी बाळासाहेब कसाळे आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. बहुतेक आबांचं नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय. एक मिनिट, जॉईन करतायत बहुतेक. बबन दादा, आबांचा बहुतेक नेटवर्कचा थोडा कनेक्शनचा इश्यू दिसतोय. तोपर्यंत तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या पत्रावर मार्गदर्शन करावं. बबन दादा अनम्यूट करा. अनम्यूट. श्री गुरुदेव दत्त. निखिलताई, तुमचं पहिलं अभिनंदन. फार सुरेख. नमस्कार. फारच सुरेख अभ्यास, फारच सुंदर रेफरन्सेस, सगळ्या पदांचा रेफरन्स आहे, सगळ्या गद्यपद्य वाङ्मयामधून रेफरन्स घेऊन अनन्य भक्ती काय आहे आणि नेमकं काय साधलं पाहिजे, कोणती पराभक्ती, प्रेमभरीत भक्ती कोणती साध्य केली पाहिजे, जे सादर केलं ते अनन्य भक्ती मुशी माझी प्रेमरस भरला, ती प्रेमाची मूर्ती आहे. त्या प्रेमाच्या मूर्तीकडे जाण्याचा जो पंत महाराजांनी कल्याणला दिलेला उपदेश आहे, कारण पंत महाराजांनी त्याच्यामध्ये सुरुवात अशी केलेली आहे ते पंतांचे कल्याण हे निजनिष्ठ शिष्य होते. इतर सर्व पत्रांची सुरुवात श्रीने केलेली आहे, पण याच्यामध्ये पंत महाराजांनी श्री समर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांची पंत महाराजांचं सख्य आणि त्यांची ती योग्यता काय असेल याची प्रचिती इथे येते. त्या योग्यतेनुसार पंत महाराजांनी त्यांना जो दिला, जो वियोगाचं दुःख आहे, त्यांची बदली झालेली आहे, पण त्या विवेक दुःखाला दोन्हीकडे सारखाच अनुभव येतोय असं पंत महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यांची क्षणोक्षणाला आठवण होत आहे. तुमचा स्नेहभाव, तुमची वर्तणूक, गुरुभक्ती, प्रेम, आनंदवृत्ती ध्यानात आली की चित्त तळमळ असं पंत म्हणतात. म्हणजे ते किती अत्युत्कट तऱ्हेची भक्ती असेल याचा अंदाज पंत महाराजांना पुरेपूर लागलेला असल्यामुळे पंत महाराजांच्या तोंडातून पंत महाराजांनी असं लिहिलेलं आहे. आणि बाकीचं जग जे आहे की आपल्या समजुतीप्रमाणे स्वतंत्र आनंद समजून देहाच्या पाठी लागतं. जग सत्य मानून महाअंधकुपाचा रस्ता धरून चालत आहेत असं जे म्हटलेलं आहे, आणि दुष्कृता पुढे उपाय नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कल्याण या सर्वांच्या पेक्षा कल्याण वेगळे होते हेही त्याने दाखवलेलं त्याच्यामध्ये. बाकी दुनिया कुठे जाते त्याच्याशी तुमचं काही कर्तव्य नाही आहे. जे जसे वागतायत त्यांना तसं ते प्राप्त होईल. त्याने सांग जैसा भाव तैसा देव, जैसी करणी वैसी भरणी, अशी वेगवेगळी पंतांची जी पद आहेत त्या पंतांचा पुरेपूर संदर्भ देऊन ही गोष्ट पंत महाराजांनी जशी त्यांना पटवून दिलेली आहे कल्याणला, आणि ते पटवून देण्यात ते पटवून कल्याणला पटवून दिलं. आपण सर्व कल्याण आपल्या सर्वांसाठी हा स्वर्गाबोध आहे हे विसरता कामा नये.
कारण आपण आपल्या समजुतीप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतो. स्वतंत्र समजून आपला आनंद जो आहे तो गमावून जो शाश्वत आनंद आहे त्याच्या पाठीनं न लागता संसारी आनंद जो आहे, असत्य आनंद जो आहे, वृथा आनंद जो आहे, क्षणिक आनंद आहे, या क्षणिक आनंदाच्या पाठी आपण सर्व लागलेलो आहोत. तर पंत महाराज ते सांगतात तो जो रस्ता त्याने धरलेला आहे, अशा प्रकारचा रस्ता ते चालतात, ते दुष्कृत्य करतात, त्याच्यापुढे काही उपाय नाही. सांगून काय फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही मात्र त्यांना त्याच्यामध्ये पश्चातापाचा मोड देखील नाही असं म्हणतात. पण आपण जर सर्वांशी चांगलं वर्तन ठेवलं, कुणाची कठोरता बाळगली नाही, तर पुढे जे म्हटले की निंदा करणारे आणि स्तुती करणारे एकाच पंक्तीचे होतात. कारण पंत महाराजांना एका सद्गुरू शिवाय दुसरं काही दिसत नसल्यामुळे दुसरं काही दिसलेलंच नाही कुठेच काही. त्यामुळे निंदा करणारा स्तुती करणं तो सद्गुरू स्वरूपच आहे. जसं आत्मज्योती म्हटलेलं सर्वत्र समगुरू पाहावं, तसं पंत महाराजांना सर्वत्र एका बाळापासून दुसरं कोणी दिसतच नसे अशी वृत्ती असल्यामुळे ते बोध करत असताना पंत असं म्हणतात, निंदा करणारे स्तुती करणारे एकाच पंक्तीत जेवतात, एकाच ताटात जेवतात. कारण त्याच्या पुढे जे सांगितलेलं आहे, एल्ला ठिकाणल्ली नन्न हेडी सर्वत्र मला पहा. हा जो सिद्धांत आहे, हे जे समर्थ वाक्य आहे, ते पुरेपूर त्याला अनुसरून असं श्रेष्ठ किंचित भाव सांडून कुठेही कसलंही साधन न करता केवळ आणि केवळ त्याच्या स्मरणामध्ये राहावं, हा अतिशय निर्विवाद बोध आपणा सर्वांना पंत महाराजांनी केलेला आहे. कल्याणाच्या मार्फत आपणा सर्वांसाठी बोध आहे की एक वेगळ्या अनेक साधनांपेक्षा समर्थ चिंतन अनन्य श्रेष्ठ आहे. आणि ते एकदा साधलं की इतर कोणत्याही साधनांची गरज भासणार नाही. इतका सुरेख बोध पंत महाराजांनी आपणा सर्वांना दिलेला आहे. माध्यम फक्त कल्याणचं आहे आणि श्री समर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या कल्याणाची योग्यता जी आहे ती त्या गुरु एवढी सद्गुरु सारखी सद्गुरूचीच आहे. तोही सद्गुरूच आहे. हाही सद्गुरू तोही सद्गुरू असं पंत महाराज म्हणतात. तो सद्गुरूंची म्हटलेलं आहे. तो सर्वत्र जो भरलेला सद्गुरू आहे, त्या एका सद्गुरू शिवाय, सद्गुरू चिंतनाशिवाय आणि सद्गुरूच्या स्मरणाशिवाय दुसरं काहीही नाही. असा वेगळा कोणताही विचार करण्यासारखी गरजच नाहीये. तुम्ही कोणतेही साधन, बाकी सगळी साधनं खोटी आहेत. फक्त सद्गुरू स्मरणामध्ये रममाण व्हा. सद्गुरूच्या चरणी तुमचं मन स्थिर ठेवा आणि जे तुम्हाला जो अमूल्य, जसं प्रेमतरंगामध्ये सांगितलं, जो अमूल्य दागिना मिळालेला आहे त्याचं जतन प्रेमाने जतन करा. अमूल्य दागिन्याचं प्रेमाने जतन करा. अमूल्य दागिना कोणतं? सद्गुरूचे चरण. त्या सद्गुरूच्या चरणावरती स्थिर राहा. तुमची वृत्ती इतर ढळू देऊ नये असं पंत महाराज एकंदरीत तिथे अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचं सार इथे सांगू इच्छित आहेत. आणि ते आपल्या सर्वांसाठी आहे. निकिताने अत्यंत सुरेखपणे, बाकी सगळे मी रेफरन्सेस सांगत बसत नाही. पदांचे रेफरन्स आहेत, बाळबोधामूत शाळमधला रेफरन्स सांगितलेला आहे, प्रेमतरंगामधला रेफरन्स दिलेला आहे, हे वेगवेगळ्या पत्रांमधले रेफरन्सेस आहेत. ते त्या भक्तीला अनुसरून आहेत. पंत असं म्हणतात, सद्गुरु भक्ता दुर्लभ ऐसे नाही त्रिभुवनी. या विश्वामध्ये सद्गुरु भक्ताला जर तो नित्य स्मरणामध्ये असेल तर त्याला कशाची चिंता करायची म्हणजे अशक्य असं काही नाही, ते मिळू शकतं. कारण सद्गुरु भक्ता दुर्लभ ऐसे नाही त्रिभुवनी असं जेव्हा म्हणतात, या विश्वामध्ये या त्रिभुवन जो त्रिभुवन चालक आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेला, त्याच्या सारखं व्हायला पंताने आपल्याला त्याच्या सारखं, पंत महाराजांचा या अवधूत संप्रदाय हा अनुभव संप्रदाय आहे. या संप्रदायाचं एक मुख्य आहे की प्रत्येक गुरुपुत्राला पंत महाराजांनी त्या स्टेजवरती नेऊन ठेवलेलं आहे. फक्त त्याची प्रचिती येण्याकरता अनुभव घ्यायला सांगितलेलं आहे. आणि त्या अनुभवाच्या मार्गाने आपण गेलो, अनुभवाच्या मार्गाने जात राहिलो तर तो मार्ग दूर नाही असंच पंत महाराज इथे सांगू इच्छित आहेत. पुनश्च एकदा निकिताचे आणि तिला दिलेल्या मार्गदर्शकाचे सर्वांचे अभिनंदन आणि माझा प्रेमपूर्वक नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बबन दादा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. आबा जॉईन झाले तर त्या आबाई बोलतील रे. होते नेटवर्कचा प्रॉब्लेम. डिस्कनेक्ट झाले परत. नाही, डिस्कनेक्ट झाले बाबा, होते परत डिस्कनेक्ट झाले. हो. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार.
निकिताताई नमस्कार. बबन धन्यवाद नमस्कार. काका. बाळासाहेब नमस्कार. निकिताताई आणि बबन दादा हे 9 क्रमांकाचं पत्र आपल्या पुढं छान सादर केलं. सादरीकरणाविषयी म्हणायचं झालं तर आपला पेणचा गणपती जसा सर्वांग सुंदर म्हणून त्याची जाहिरात केली जाते, तसा सर्वांग सुंदर असा हा प्रयोग सादरीकरणाचा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. नाही, सर्वांचं अं, मार्गदर्शन आणि आशीर्वादच होता. यात माझं काहीच नाही, पण तुम्ही सर्वांनी दिलेलं मार्गदर्शन फक्त एक मांडलं मी बस. पंत महाराजच सगळं काही. तू पंत महाराज, तुझं पंत महाराज, तुझं सादरीकरण पंत महाराज. हा सुजाताला जरा आपल्या सुजाताला डिस्टर्ब करतो. निकिता असं म्हणलं माझं काही नाही आहे, कोणाचंच काही नाही आहे, परंतु जे मार्गदर्शकांनी सांगितलेलं आहे ते व्यवस्थित प्रकारे मांडणं हे त्यांचं काम, हे तुमचं काम आहे. हो ते अधिक ना. चांगल्या प्रकारे मांडलं गेलं हा त्यातला भाव आहे. धन्यवाद. धन्यवाद बबन दादा. हो, मला सांभाळून घेतलं. धन्यवाद. पहा सद्गुरु कथा सगळीकडं भरून भरून उरलेला आहे. हा आणि छान म्हणजे 9व्या पत्रामध्ये पंत महाराज काही सिद्धांतांच्याकडे आपलं लक्ष वेधतात. ते सगळे सिद्धांत अधोरेखित केले निकिताताईंनी की सर्वसामान्य जीव हा कसा मोठ्या अंधकाराच्या आडामध्ये कसा जातोय आणि तो का जातोय हे म्हणजे खरं तर आश्चर्य आहे. वस्तुतः हा सगळीकडं सद्गुरु रूप जर भरलेलं आहे तर आम्हाला ते सद्गुरु रूप दिसू नये की नाही. आणि मग आपण आपली समजूत करतो आणि त्या समजुतीचा पाठपुरावा करण्यासाठी त्या सद्गुरु जो अनंत आहे त्याचा अनंतपण विसरतो, त्याचं व्यापकपण विसरतो आणि आपण मर्यादित होतो. आणि मर्यादित झाल्यामुळं एखादा आग जसा लहान तोंडाचा असल्यावरती त्याच्यात तो किती खोल आहे कळत नाही आणि बाहेर पडलो म्हणजे आग पडलो तर बाहेर येणं अवघड आहे हे मात्र समजतं. तशा या आमच्या समजुती ज्या आहेत त्या संकुचित आहेत. आड म्हणजे काय, आमची समजूत आहे आणि या समजुतीत आम्ही गुरफटून गेलो की अनंत असलेलं, व्यापक असलेलं, प्रकाशमय असलेलं सद्गुरूचं जे स्वरूप आहे हे आम्हाला उमगत नाही, मिळत नाही. तर आपली समजूत सोडा. सद्गुरु എല്ലാ ठिकाणी दल्ली आहे, सगळीकडं सद्गुरु आहे हा सिद्धांत हृदयाशी बाळगा. हा एक सिद्धांत मला सगळा काही आनंद देईल हे पंत महाराज इथं कल्याणला आणि कल्याण निमित्तानं आपल्याला सांगताना दिसतात. आणि ते सांगताना मग आमच्या अडचणी काय की आमचे दोष दाखवणारे निंदा व्यंजक पुढे येतात, निंदक लोक पुढे येतात. तुला काय कळतंय, असं कुठं असतं काय वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या, आणि तो तसलाच आहे वगैरे वगैरे अशा निंदा आपल्या विषयी आपल्याला ऐकली, आपण ऐकली आपण क्षुब्ध होतो. आपण विचार करीत नाही की आपण निंदा ऐकली. याच्यामध्ये या निंदेमध्ये खरोखर तथ्य आहे का? खरोखर ही माणसं माझ्याविषयी जे बोलतायत ते खरं आहे की खोटं आहे? आणि मग त्यावेळेला आत्मपरीक्षणाची ती संधी सद्गुरूनं दिलेली असते ती आपण व्यर्थ दवडतो आणि निंदकाच्या वरती राग धरून राहतो आणि तिथं आपल्या हातनं आणखीन दुष्कृत घडतं. एक तर पहिलं कारण आपल्या समजुतीमध्ये आपण अडकलेलो आहोत. ही समजूत आपण सोडायला तयार नाही. सोडायसाठी उपाय काय आहे तर सद्गुरू सर्वत्र आहे हे पाहता येत नाहीये. मग हातनं म्हणजे ऍक्शन हॅज गॉट रिॲक्शन ह्या नियमानं जो जसा मला बसतो त्या मी तसाच रेफावतो. आता सद्गुरू जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला सद्गुरूचं जे भजन त्या मी तसाच रेफावतो हे जे म्हणणं आहे ते काय आहे? आम्ही ज्वारीचा दाणा पेरला तर तो एका कणसातनं अनंत ज्वारीचे दाणे देतो. एका कणसात ज्वारीचे दाणे किती निघतात? पेरलेला दाणा एकच असतो.
सद्गुरू सगळ्या गोष्टी अनंत करतो आणि आम्ही जे पेरतो ते आम्ही काय पेरलं आहे हे आम्ही पाहत नाही. त्याचा परिपाक जो अनंतामध्ये होतो, कारण सद्गुरूच सर्वत्र आहे आणि त्या सद्गुरूला गोष्ट त्याची सामर्थ्य काय आहे, त्याच्याशी जो समर असेल तो अनंत होऊन जातो. म्हणून पश्चात्तापाचा मोड नाही. पश्चात्तापाचा मोड जर आला तर तो मोड आता तिने छान सांगितलं की काय इंग्रजी शब्द वापरले तिनं, पोटेन्सिटी कसली, टोटिपोटन्सी काय टोटिपोटन्सी पोटेन्सिटी. टिश्यू हा, कल्चर हे आहे. आता वडाच्या झाडाचं बी कसं असतं, नजरेला सुद्धा दिसायला अवघड इतकं सूक्ष्म असतं आणि ते बीज रुजण्यासाठी काय व्हावं लागतं, तर ते कावळ्यासारख्या पक्ष्यानं ते बी खावं लागतं. त्याच्या विष्ठेमधनं जेव्हा ते पडतं तेव्हा ते बीज रुजतं आणि मोठा वटवृक्ष तयार होतो. अशी त्याची प्रक्रिया सांगितली जाते. वटवृक्षाच्या बीजामध्ये, इतक्या न दिसण्या इतक्या सूक्ष्म बीजामध्ये प्रचंड मोठा, म्हणजे आज बाजीरावाचं सगळं सैन्य ज्याच्या सावलीत मावलं असा वटवृक्ष सुद्धा दाखवतात उत्तरेकडं, उत्तर हिंदुस्थानामध्ये. बाजीरावाचं सैन्य जे काही हजारो सैनिक होते त्या सगळ्यांना आपली सावली देणारा एक वृक्ष आहे. इतका मोठा तो वटवृक्ष होऊ शकतो, इतकं ते आनंदपणानं, म्हणजे एक सूक्ष्म बीज ते किती मोठं व्यापक स्वरूप धारण करू शकतं हे लक्षात येतं. दुष्कृताचा जो परिणाम आहे हा तसाच आनंदपणानं परत मिळतो. म्हणून पश्चात्तापाचा मोड, ती निंदा ऐकल्यानंतर त्याचं परीक्षण केलं पाहिजे. जर खरंच आपल्या ठिकाणी दोष असेल तर तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, निंदा काय किंवा स्तुती काय, या दोन्ही गोष्टी म्हणजे शब्दच आहेत. हे सगळे शब्द जे आहेत, हे सगळे शब्द मूळ ओंकारापासून निर्माण होतात. मूळ ओंकार हा काय आहे, तर हा सद्गुरू आहे. हे सद्गुरूचं स्वरूप आहे. निंदक हे सद्गुरूचं स्वरूप आहे, तर निंदा त्याच्या तोंडून आली म्हणजे शब्द जे आहेत त्याचे हे एखादा गुणधर्म माझा दाखवणारे जर आहेत तर तो सद्गुरू आहे, तो माझ्याविषयी असं म्हणतो आहे, असा विचार करून त्याकडं जर लक्ष दिलं तर सद्गुरू मला सुधारण्यासाठी झटतो आहे आपल्या लक्षात येतं. स्तुती केल्यानंतर आत्मज्योतीमध्ये फार छान वाक्य आहे पंत महाराजांचं की ज्येष्ठांकडून झालेलं कौतुक हे कनिष्ठांना अहंतेचं कनकबीज आहे. अभिमानाचं कनकबीज. कनकबीज ह्या शब्दावरती पुन्हा पंत महाराज छान श्लेष करतात. कनक याचा अर्थ धोत्रा आणि कनक याचा दुसरा अर्थ सोनं, सुवर्ण बीज. सोन्याचं बीज जर म्हटलं तर ते मोह घालणार आहे आणि धोत्र्याचं बीज म्हटलं तर ते नशा आणणार आहे. दोन्हीकडून ही अहंता, मोह आणि स्वतः कोण आहोत याविषयीची गैरसमजूत वाढवून देणारी अशी नशा देणार, अशी जी अहंता आहे, ही अहंता या स्तुती मधून होण्याची शक्यता असते. अशी शक्यता तिथं पंत महाराज बोलून दाखवतात. आणि निंदा आणि स्तुती हे दोन्ही शब्दच आहेत. आत्मरूप हे शब्दाच्या पलीकडचं आहे आणि ते शब्दाच्या पलीकडचं जे आत्मरूप आहे तोच माझा सद्गुरू. आणि म्हणून सर्वत्र सद्गुरू पाहिल्यानंतर शब्द कोणते का असेना ते मला बांधू शकत नाहीत, असं म्हणून ह्या पत्रामध्ये कल्याणचं लक्ष आत्मरूपाकडे वेधलेलं आहे. याला ठिकाण गल्लीनं नाही, सर्वत्र मला पहा हा कळस बोध म्हणून सांगितलं निकिताताईंनी, अमृत बोध, अमृत वचन म्हणून सांगितलं. अगदी खरं आहे ते. त्या अवधूत संप्रदायाचा विशेष काय आहे की सिद्धांत, ठोक सिद्धांत तो लक्षात ठेवा आणि ते आचरणात आणा, तुमचं काम झालं. तुम्हाला बास शरण करायला नको. तुम्हाला
पोरांना भिक्षा मागायचं कारण नाही, तुम्हाला पक्वान्न भिक्षा मिळालेली आहे. म्हणजे पोरांना म्हणजे कच्चं धान्य मिळवायचं, मग त्याच्यावरती प्रक्रिया करायची, मग तुमची कधीतरी भूक भागेल असं नाही. तुम्हाला तात्काळ तृप्ती देणार असं तयार असलेलं रेडी टू ईट असं तुम्हाला सद्गुरु बोध जो मिळालेला आहे तो रेडी टू ईट आहे. हा फक्त तुम्ही मनात आणा आणि आनंदात राहा. नित्यानंदी अनन्य भक्तीपेक्षा दुसरी साधनं काहीही कामाची नाहीत, उपयोगाची नाहीत. हा मुद्दा तिथं येतो. हे एक सर्वत्र मला पहा आणि दुसरं अनन्य भक्ती. आणि हा अनन्य भक्तीचं महत्व निकिताताईंनी तर सांगितलंच. लागो रे तुझे ध्यान दयाळा, आन न मागो काही कृपाळा, अनन्य भक्ती दान देई, सतत ठेवी तुझ्या पायी, तोडी संस्कृती पडली गळा. असं ह्या अनन्य भक्तीचं महात्म्य आणि या अनन्य भक्तीचं स्वरूप या दोन्ही गोष्टी निकिताताईंनी छान सांगितल्या. त्या काही आता पुन्हा मी सांगत नाही. आणि एवढ्या एका गोष्ट सिद्धांताकडे जर आपण लक्ष दिलं, एक दोन सिद्धांत यातले, सर्वत्र मला पहा हा सद्गुरूचा बोध जो आहे, सद्गुरूच माझा सगळीकडं आत बाहेर मला व्यापून आता कायम आहे, हे मला पाहायची सवय होऊ दे अशी प्रार्थना अनन्य भक्तीची मला त्यानं द्यावी अशी मागणी आपण करूया. निकिताताईंनी केली तशी. तव चरणी प्रीती पूर्ण करी ही नती असं म्हणूया आणि आनंदात राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता आपला आबा जॉईन झाले आहेत. आबा तुम्ही या पत्रावर मार्गदर्शन करा. तुमचा व्हिडिओ ऑफ ठेवला तर चालेल, फक्त ऑडिओ ऑन ठेवा. हो हो. हा, मी आता बाहेर आलोय. हा बाहेर उन्हात येऊन उभारलोय. थंडी वाजते का? हा, थंडी वाजते का? थंडीला पण बरं झालं आणि थोडस एक दोन काड्या आल्या. छान हा. छान. परत ते नेट जाण्या अगोदर फक्त पहिलं सद्गुरु काम करतो की- नामस्मरण, सद्गुरु नामस्मरण म्हणा म्हणजे सगळं बरोबर होईल. निकिताला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर पत्र सादर केलं, अनेक संदर्भ दिले आणि बाकी काय सांगायचं आता काय तुम्ही दोघांनी ठेवलेलं नाहीये. सुदीर्ण मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच चांगलं झालं आणि बबनरावांचं पण थोडस मी ऐकलं, अरे ते बाप. खूप चांगलं बोलले. आता याच्यामध्ये दुष्कृतापुढे उपाय नाही असं म्हटलेलं आहे. दुष्कृतापुढे आता होणाऱ्याशी यत्न न चाले, चिंता का मानसी. आणि हे सगळं होतं कशामुळं तर जग सत्य मानल्यामुळं. महाअंधकुपाचा रस्ता म्हणजे तोच आहे, जगाला सत्य मानले. 1007 पदामध्ये महाराज म्हणतात बघा, अत्यंत अभाव सृष्टी सत्य मानिशी. हे अत्यंत अभाव असलेली सृष्टी आपण सत्य मानतो आणि त्याच्यामुळेच हा सगळा पुढचा महाअंधकुपाचा रस्ता वगैरे होतो. मग कोणाची वक्रता नाही, सगळे एकाच पंक्तीत जेवतात. निंदक, स्तुती करणारे, निंदा करणारे एकाच पंक्तीत. हे सगळं विश्व म्हणजे त्याची पंगतच आहे आणि त्याच्या पंक्तीत बसून प्रत्येक जण, कारण सद्गुरूला काय त्याच्यामध्ये भेदभाव नाही, निंदा करणारा स्तुती करणारा. आता सुधीरने सांगितलं की बाबा हे केवळ शब्द आहेत, निंदा आणि स्तुती हे शब्दच आहे. कारण ते शब्द फक्त त्याच्यासाठी त्या शब्दानं फक्त त्याची दशा व्यक्ती, फक्त त्याची बाहेर दशा व्यक्त होते, पण अंतर्दशा त्याची तो सद्गुरूचं प्रेमच आहे ते. आणि सद्गुरू सगळीकडे प्रेमान गेला ठिकाण दली ननहेडी सर्वत्र मला फा. हा जो त्यांनी सांगितलेला भाव आहे, हा मूळ भाव त्याचा आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला वागायला सांगितलेला आहे. आणि मग अनेक साधनापेक्षा समर्पित चिंतन, अनन्य भक्ती. निकिताताईंनी खूप छान सांगितलंय अनन्य भक्तीबद्दल. अनन्य तुझ्याशिवाय काहीच नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही. ने नानास्ति किंचन, भगवंताशिवाय काहीच नाही हे जाणणे हीच खरी भक्ती.
श्री गुरुदेव दत्त. वा. धन्यवाद आबा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. नमस्कार निकिता, नमस्कार. फारच सुरेख, दादा एक्सलंट बोललीस. थँक्यू खूप छान. अभिजित दादा. नाही, सर्वांचं मार्गदर्शन मिळालं, थोडासा अभ्यास करायचे प्रेरणा तुझ्यामुळे हे मिळालं. थँक्यू अभिजित दादा. आणि फारच सुंदर, फारच सुंदर. खूप छान संदर्भ दिलेस. ह्याच्यावरनं दिसून येते की तुला किती वाचावं लागलं, किती वेळ द्यावा लागला, आणि सगळ्या या व्यापात तू वेळ काढून हा अभ्यास करू शकलीस, आणि वर एवढं सुंदर प्रेझेंटेशन दिलंस. असं कुठल्याही क्षणी वाटलं नाही की तू पहिल्यांदा बोलतेस वगैरे. आशीर्वाद just तुमचा brilliant. आशीर्वाद असतो. जस्ट ब्रिलियंट. खूप छान उदाहरणं पण खूप सुंदर दिलीस. एस्पेशली जे भक्तीचं बीज जे आहे त्यातनं तो वृक्ष तयार होतो, आणि तू ते इंग्लिश मध्ये स्टेम्स वगैरे उदाहरण दिलंस. खूप छान अभ्यास, खूप छान केलास. ऍक्च्युली ते मला त्यावेळेला स्फुरलं काल अभ्यास करताना. मी टिश्यू कल्चर मध्ये होते ना, त्यामध्ये तो टोटिपोटन्सी हा एक त्याचा बेस हे होता की एका ॲबिलिटी ऑफ सेल, एका सेल मधून आम्ही टिश्यू कल्चरची रोपं जी बनवायचो, केळीची रोपं, त्यामध्ये अगदी सूक्ष्म कोंब त्यातनं घ्यायचा आणि त्याचे हजारो लाखो वृक्ष होऊन ती विकली जायची टिश्यू कल्चर लॅब मध्ये. तर ते मला त्यावेळेला जरा वाटलं म्हणून मी संदर्भ घेतला. थँक्यू सर. ब्रिलियंट, सिम्पली ब्रिलियंट. हे खूपच छान. कारण हे समजायला आम्हाला मी अजून समजायचा प्रयत्न करून घेत असतो. फार सुंदर, फार सुंदर. खूप खूप छान, खूप छान. एक्सलंट. जस्ट वंडरिंग की एवढे दिवस तू कुठे होतीस. आता तू इथं जायचं नाही कुठे. नाही, हे लॉकडाऊनचा खरं तर मी धन्यवाद लॉकडाऊनला मानते की पहिल्यांदा मी भजनाने सुरुवात केली आणि गोडी लागत गेली. त्यानंतर ही सगळा अभ्यास करण्याचं तर तुझ्या ह्याच्यामुळे पण मिळालं. नाही, फार छान. सुरुवात आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन आहे, लता त्या सगळ्यांची प्रेरणा आहे. येस. हा लॉकडाऊन पंताने आपल्याला यासाठीच दिला असेल बहुतेक. हो, खरंच आहे. सगळ्यांना मार्गी लावणारा, अभ्यास करायचा मार्गी लावणारा लॉकडाऊन होता. खरंच. आणि खूप छान. आणि याच्यात आपल्याला संयम पण शिकवला. हो, संयम शिकवला. 3 गोष्टी ज्या आहेत. सारी आला, सद्गुरू आला दारी, हे झालं यामुळे. एक्झॅक्टली. व्हेरी नाईस. अँड डेडिकेशन, डिवोशन, डेडिकेशन अँड डिसिप्लिन. पण तुमच्याकडे जर डिसिप्लिन नसेल, मग ती भक्ती तात्पुरती काय पॉइंट नाही, त्याला भक्ती नाही म्हणता येणार, त्याला ढोंग म्हणावं लागेल. हे डेडिकेशन आपल्याला सगळ्यांना करायची संधी मिळाली. हळूहळू ते अंगी पडलं की 40 दिवस तुम्ही जे काही सवय कराल ते ऑटोमॅटिक अंगी पडते. तसं ती थेरी आहे, तसं झालं सगळ्यांना. आता दररोज सकाळी उठल्यावर वाचल्याशिवाय चैन पडत नाही, आणि मग वाचलेलं दिवसभर लक्षात राहतं. त्याचा आपण आपल्या वागण्यात प्रयत्न करत असतो. चुकीचं वागलं की लक्षात येतं, अरे आपण सकाळी काय वाचलंय आणि काय वागतोय. पण फारच सुंदर, एक्सलंट. असाच अभ्यास करत राहा, अशीच आम्हाला प्रेझेंटेशन देत राहा, असंच आमच्या म्हणजे बोधपीठाच्या बरोबर राहा. खूप छान, अप्रतिम. येस, थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. निकिता ताई, अभिजित दादांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही पत्रवाचन यात सहभागी होणार आहात, तेव्हा मी विचार केला तुम्हाला कुठलं पत्र द्यायचं. तर मग वाटलं की काही त्याचा रेफरन्स नाही की कल्याणचं पत्र तुम्हाला द्यायचं. आणि मग मी कल्याणची जी पत्राची लिस्ट घेतली, त्यातलं जे पत्र होतं ते तुम्हाला दिलं. तर हे पत्र तुमच्याकडून सादर व्हावं ही त्या श्रींची इच्छा होती, आणि त्याप्रमाणे आज सुरेख विश्वनाथ, सुरेख. खूप छान. धन्यवाद निकिता ताई. आता आपण आपल्या आजच्या दुसऱ्या पत्रवाचनाकडे वळूया. आजचं दुसरं पत्र हे श्री सचिन उरुणकर, पत्र क्रमांक 179 यावर विवेचन करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रवाचनास सुरुवात करावी.
नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आवाज येतोय का? हॅलो. हो, येतोय, आवाज येतोय. हो. आजचं जे पत्र आहे पत्र क्रमांक 179, तारीख 23/6/1904 इसवी रोजी लिहिलेलं सद्गुरूंनी पत्र आहे. प्रथम आपण पत्र वाचन करून घेऊया. बाळा, तेथील एकंदर स्वजनमेळा सुखरूप असल्याचे कळवणे. त्या सर्वांस इकडील निजप्रेम स्मरण देणे. बहुतेक काळ तृष्णी स्थितीत जातो. बोधलहरी केव्हा तरी उठते. दरबाराची कामे बहुतेक बंद पडल्यासारखी झाली आहेत. उत्थानाचा वीट येतो. सर्वांच्या संकल्पाप्रमाणे या खेपेस तिकडे स्वारी झाली नाही. जारीने, मेहनतीने, खर्चाने केलेल्या तयारीची पूर्तता झाली नाही. यात कोठेच चूक नाही. सहज क्रमास अनुसरून सृष्टीतील कार्ये घडत असतात. मर्यादित शक्तीच्या, क्षुल्लक अहंकाराच्या कर्तृत्वाने कोणतीच गोष्ट घडून येत नाही. म्हणून कृतसंकल्पाच्या सिद्धी असिद्धीपासून ज्ञातास सुखदुःखाची द्वंद्वे बिलकुल होत नाहीत. कर्तृत्वाभिमान पूर्ण निमाला की सहज समाधीचे सुख स्वतः सिद्धच आहे. बंधमोक्षाची गोष्टच नाहीशी होते. आपोआप केव्हाही अंतर्बाह्य प्रेम खेळू लागते. भक्ती, वैराग्य, ज्ञानाची खरी स्थिती अनासाये होते. आपण नाहीसा होऊन सर्वत्र सद्गुरूचा चिद्विलासच प्रगट होतो. विशेष लिहू शकत नाही. प्रेमळ आहेस, तथापि इकडे आल्यास हरकत नाही. प्रेमोद्गारास आवडेल तसे करणे. तुझा अखंड अनिमित्त प्रेमळ दत्त. पंत महाराजांनी हे जे पत्र लिहिलेलं आहे, हे पत्र 23/6/1904 या कालावधीमध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेचा कालावधी बघितला तर 1904 म्हणजे साधारण 1902 नंतर जे कळसाध्यायाला सुरुवात झाली किंवा तिथून पुढे जे बोधासाठीचं कार्य श्रींनी हाती घेतलं होतं, की त्यानंतरचा सगळा जर त्यांचं स्फुट लिखाण बघितलं, इतर गोष्टी बघितल्या, तर तो पूर्ण कळसाध्याय नेण्यासारखा विषय होता. आणि हे जे पत्र आहे 179, 180 आणि त्याला सबसिट्युटरी दशाज्ञा ज्या केल्या त्या 182 पत्र. तर ही तिन्ही पत्र जी आहेत त्यातली जर व्यक्तिरेखा बघितली तर बाळा, प्रेमळा ही जी नावं बघितली, नामोल्लेख केला तर ती लिहिली गेली ती बाळासाहेब इनामदार बेडकेळकर यांना लिहिलेली पत्र आहेत. आणि बाळासाहेब इनामदार बेडकेळकर यांच्या डोक्यात असं होतं, की म्हणजे जसं आपण पत्र क्रमांक मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे, की बेडकेळकरांचा एक संकल्प होता, की श्रींना आपल्या बेडकेळ संस्थानी आणावं आणि मग त्यांचा यथायोग्य उचित सन्मान करावा. त्यासाठी त्यांनी बहुतांशी सगळ्या वस्तू, चांदीचा गडवा वगैरे सगळ्या करून घेतल्या होत्या. चांदीची मुद्रिका होती. आणखीन जो काही सरंजाम जो काही आपल्या पालखीसमोर आजही तो सेवेत असतो. तर तोही त्यांनी घडवून घेतला होता आणि त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी पंत महाराजांना ते गेले होते. पंत महाराज हुक्केरीला गेले म्हणून समजल्यानंतर ते हुक्केरीस गेले. पण तिथून पुढं पंतबंधू गोविंदरावजींचा लग्नाचा समारंभ असल्यामुळं त्या लग्न समारंभाला पंत महाराज गेले आणि आता काही बेडकेळला येणं होत नाही. म्हणून ते पुन्हा बेळगाव मुक्कामी गेले आणि आता त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, की वाघ आता गुहेत शिरलेला आहे आणि बाहेर पडणं कठीण आहे. त्यावेळेला त्या बेडकेळकरांचा भ्रमनिरास झालेला आहे. आणि हा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांना असं वाटलं, की सद्गुरूच्या स्वागताची इतकी चांगली जय्यत तयारी करून सुद्धा आणि बाबा आपण कुठं कमी पडलो, काय झालं? आणि मग आपल्याकडं समर्थ येत नाहीयेत किंवा आणखीन काय होत नाही, अशा पद्धतीने त्यांना विषाद वाटू लागला. त्यामुळे त्यांनी मग हे पत्र लिखाण ज्यावेळेला ही एकंदरीत परिस्थिती त्यांना समजली, त्यावेळेला पंत महाराजांनी हे पत्र लिहिलेलं आणि त्यावेळी तिथे तिथं काय स्थिती आहे, की एकंदर बाबा स्वजनमेळा सुखरूप असल्याचे कळवणे. म्हणजे मी आलो नाही म्हणून दुःख वाटून घ्यायची काही गरज नाही. आणि त्या सर्वांस इकडील निजप्रेम स्मरण देणे. तुम्हाला असं वाटतंय का, की मी आलो नाही म्हणून मी तुम्हाला विसरलो किंवा काय झालं, तर तसं काही नाहीये. आता तुमच्या आणि माझ्यात बंध किंवा मोक्षाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कारण तो जर बघितला, तर बहुतेक काळ तृष्णे स्थितीत जातो. म्हणजे तुम्हाला जसं समाधान वाटत नाहीये, तसं मलाही समाधान वाटत नाहीये. मीही तुमच्याशिवाय जास्त विरह सहन करू शकत नाही किंवा तुम्हालाही माझा विरह सहन होणारा नाहीये. आणि बोधलहरी केव्हा तरी उठते. बोधानं प्रत्येक वेळी बोध द्यायचा. उत्थानाचा वीट येतो. दरबाराची कामे बंद पडल्यासारखी आहेत आणि उत्थानाचा वीट येतो. म्हणजे किती काय सांगावं, काय करावं, कसं राहावं, काय सांगून म्हणजे काय त्यातून काय फरक पडणार आहे किंवा बाकी गोष्टी आहेत. म्हणजे इतकं सगळं सांगून सुद्धा तुमच्या वृत्तीमध्ये वृत्ती शमत नाही किंवा दरबाराचा वीट येतो किंवा मग तिथं उत्थानाचा वीट येतो असं सद्गुरूंनी म्हटलेलं आहे.
तर का बाबा त्या उत्थानाचा वीट यायला लागला? तर त्यावेळेला त्यांची वृत्ती अधिकाधिक शांत होत चाललेली होती. त्यांना अधिकाधिक बोधध्यास लागलेला होता आणि त्यांनी असं म्हटलं, की बाबा तुम्ही हा सगळा खटाटोप मांडलात, की स्वागताची माझ्या जय्यत तयारी केली. मग त्यातून त्यांनी असा उपदेश केला, की जारीने, मेहनतीने, खर्चाने केलेल्या तयारीची पूर्तता झाली नाही, यात चूक कुठेच नाही. यात काही तुमची चूक नाहीये किंवा मी आलो नाही यात माझीही चूक नाही. तर सहज क्रमास म्हणजे सहज दत्ताच्या घरच्या गोष्टी कशा आहेत, की सहज चिदविलास आहे. सहज गोष्टी घडून येणाऱ्या आहेत आणि मग त्या सहज क्रमास अनुसरूनच सृष्टीतील कार्य घडत असतात. मर्यादित शक्तीच्या क्षुल्लक अहंकाराच्या कर्तृत्वाने कोणतीच गोष्ट घडून येत नाही. म्हणजे आपण जर ठरवलं, की बाबा या पद्धतीने एखादी गोष्ट व्हायची आहे, तर ती कधीच घडून येणार नाही. जी गोष्ट सहज आहे, ती अगदीच घडून येणार आहे. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही कर्तृत्वाभिमान टाका, की बाबा मी हे केलेलं आहे किंवा मी दत्ताला बोलवणार आहे, असं काही नाहीये. ज्यावेळेला दत्त यायचंय त्यावेळेला येणारच आहे. ज्यावेळेला जी घटना घडायची आहे, त्यावेळी ती घटना घडणारच आहे. जी घटना घडायचीच नाहीये, ती घटना कधीही घडणार नाहीच आहे. त्यामुळे काय त्यात फारसं हे करायची गरज नाहीये. आणि मग त्यात चूक कुठेही नाहीये. जगात ज्या घटना अनिमित्त घडलेल्या आहेत किंवा आत्ता चालू आहेत, सहज क्रमास अनुसरूनच ती कार्य त्या वेळेला घडून येतात. आणि मग त्यामुळे तुम्हाला जर म्हणायचं असेल, तर सहज समाधीचे सुख भोगायसाठी तुम्हाला मग काय आहे, की बाबा भक्ती, वैराग्य, ज्ञानाची खरी स्थिती अनासायच कळाली पाहिजे. सर्वत्र सद्गुरूचा चिदविलास ज्यावेळेला प्रगट होतो, त्याच वेळेला या गोष्टी सगळ्या घडून येतात. मग याला रेफरन्सेस काय आहेत पदामध्ये दिलेले, तर 2610 नंबरचं पद आहे, की कर्तृत्वाची भांती टाकून स्मरतो गुरुदत्ता, की कर्तृत्व अभिमान ज्यावेळेला माणसाचा पूर्णपणे कर्तृत्व अभिमान बाजूला जातो आणि ज्यावेळेला त्या स्मरण होतं गुरुदत्ताचं, त्यावेळेला ती घटना घडणारच आहे. त्याशिवाय पद क्रमांक 522 मध्ये श्रींनी काय सांगितलं, की सहज समाधी भोगवून सहज शांती माझी खेळू, त्रिपुटी गिळूनी दत्तानुभवे दत्त स्वरूपे मिळू. म्हणजे स्वानुभव सिद्धी गोष्टीवर विशेष लक्ष असावं. हा जो काही नियम आहे तो इथे येतो, की अनुभवातूनच जग जिंकायचं आहे किंवा अनुभवातूनच जगाचा आपल्याला बोध घ्यायचा आहे, की काय आपल्याला शिकवू शकतोय जगातून, आपण काय ज्ञान घेऊ शकतो. स्फूर्ती सद्गुरू मय होता काय मी बोलू, प्रेमानंदे सद्गुरु भजने निराभिमाने डोलू. आणि सहज समाधी भोगवणी सहज शांती माझी खेळू. सहज चिदविलास असल्यामुळे सहज समाधी भोगली पाहिजे. सहज निष्ठा ही सद्गुरु घरची झाली पाहिजे. आणि मग यामध्ये ह्या सगळ्याला विघ्नहर्ता, गुरुसमर्था, भक्त लाज तुझला, चिंता कार्य व्यर्थ मजला. पद क्रमांक 2172 आहे. दीनहीन आम्ही पडलो पायी, अभिमान टाकिला, सर्व भाव तुला अर्पिला. सूत्रधारी तू सूत्र बाहुली मी, अहम भाव नुरला, कर्तृत्वाभिमान सरला. तुझविन जगी नाही दुजे, साक्षात्कार मला, दत्त प्रेमामृते निमुला. म्हणजे खरोखर जर काय असेल, आपल्याला वाटते की हे विघ्न नसतं उपडलं किंवा काय झालं बाबा तयारी करून सद्गुरू घरी आले नाहीत किंवा आणखीन काय आपण एखादा संकल्प केला आणि तो सिद्धीच गेला नाही. तर त्यामध्ये माणसाच्या मनामध्ये सुख, दुःख आणि द्वंद्व चालू होतात. तर असं काही नाहीये, की काय आहे विघ्नहर्ता गुरु समर्थ जे काय आहे तो विघ्न हरण करणारा सद्गुरू समर्थ आहे. भक्तांची लाज त्याच्या हातामध्ये आहे. मग का आपण चिंता करायची? आणि मुख्य म्हणजे ज्या दिवशी आपण त्याच्या चरणावर पडलो, दीनहीन आम्ही पडलो चरणी, अभिमान टाकिला, सर्व भाव तुला अर्पिला, की ज्या दिवशी आम्ही तुझ्या चरणावर पडलो, त्या दिवशी आमचं पूर्ण तन, मन, धन तुम्हाला अर्पण केलेला आहे. सगळा भाव तुला अर्पण केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आता काय आहे, तर सूत्रधारी तू सूत्र बाहुली मी, अहम भाव नुरला, कर्तृत्व अभिमान सरला. तुझविण जगी नाही कोणी साक्षात्कार मला. आता तूच एक आहेस आणि तुझ्याशिवाय या जगामध्ये आता काही उरलेलं नाही आणि तूच आहेस, तुझ्याशिवाय कोणी नाही. आणि हा जो साक्षात्कार झाला, या साक्षात्कारामुळं आता दुसरं काही सांगायची गरज उरली नाही आणि त्यामुळे शेवट करताना असं म्हटलं, की प्रेमोद्गारास आवडेल तसे करणे. म्हणजे मी तिकडे आलो नाही म्हणून तुला यायला काही इकडे बंदी केलेली नाही. तर तू इकडे येऊन माझी भेट घेऊ शकतोस. अशा पद्धतीचं पत्र पंत महाराजांनी पाठवलेलं आहे. आणि त्याचा समारोप केलेला आहे, की तुझा अखंड अनिमित्त प्रेमळ दत्त. समारोपाच्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की तुझा अखंड अनिमित्त प्रेमळ दत्त. तर दत्त कसा आहे तर प्रेमळ आहे. मगाशी निकिताताईंनी सुद्धा सांगितलं, की तो प्रेमळ रसाचा पुतळा आहे, अवधूताचा पुतळा आहे. प्रेम मुष्टी माझी भक्ती रस भरला. तर आपण ज्या अनिमित्त भक्तीनं आणि अनिमित्त प्रेमानं
विठ्ठलाला भजू आणि त्या पद्धतीनं करू, की बाबा जी भक्ती आहे ती अनिमित्त असावी, अनन्य भक्ती असावी आणि त्यामधून जर ते कार्य घडलं, तर तो प्रेमळ दत्त हा आपल्याला भेटतोच. आणि मग यामधून काय सिद्धांत आहे, तर काय एक आहे मात्र, की जगात खऱ्याला किंमत नाही, ढोंगाला जन बुडतं हा एक सिद्धांत. खरा प्रेमा निष्कपट प्रीती, खरी तळमळ ही कुणालाही आवडेनाशी होतात आणि त्यावेळी स्वार्थापर गोष्टी सत्य वाटून त्यामध्ये जग फसतं. म्हणजे यामध्ये असं वाटलं, की सद्गुरूच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केल्यानंतर ह्या गोष्टी या ज्या घडणाऱ्या घटनाक्रम आहे किंवा जी घडणारी घटना आहे, त्याला आपण घडण्यापासून थांबवू शकतच नाहीये किंवा त्याचा डोलारा पिटण्याचं किंवा डंका पिटण्याचंही काही काम नाहीये. मुख्य काय आहे? काय वस्तू केल्या, किती किमतीच्या केल्या, ती रत्नजडीत आहेत किंवा आणखीन काय आहे यालाही काही नाहीये. त्याच्या पाठीमागे असणारं प्रेम आणि त्याच्या पाठीमागे असणारी निष्कपट प्रीती, खरी तळमळ, खरी कळवळ ह्या गोष्टी सद्गुरूला जास्त आवडतात. आता काही लोकं काय करतात यामध्ये जनतिटकारा करतात. तर त्यांचा तिटकारा त्याग करून आपण त्या प्रसंगी शांत राहणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांचा नाद पूर्णपणे सोडून देणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे. आता ज्या ठिकाणी खऱ्या प्रेमाचा तिरस्कार होतो, त्याच्या पाठीमागे लागून व्यर्थ फजिती करून घेऊ नये, असाही एक सिद्धांत मांडला गेला. आणि त्याच्याशिवाय असं एक आहे, की सद्गुरूचं आपण बोलवलं आणि सद्गुरू आला किंवा एखादी घटना किंवा एखादा प्रसंग आपण व्यक्त केला आणि तो लगेचच घडून आला, तर आपल्याला त्याची किंमत वाटेनाशी होते. म्हणजे अवधूत मार्गामध्ये सुद्धा आपण आलो आणि मगाशी जसं सुधीर दादांनी सांगितलं, की रेडी टू ईट फूड आहे आणि ते आपल्याला मिळालं, तर त्याची फारशी किंमत वाटत नाही, की त्यामध्ये त्या तयारी करून आणि मग पूर्ण भाव तो होऊन प्रेमोद्गार आणि प्रेमोद्गारास आवडेल तसं करणं म्हणजे काय? तर प्रेमाचा पाळणा कधी फुटणार? आई ज्यावेळी मुलाला जन्म देते, त्यावेळेला तिला प्रेमपाळणा आपोआप फुटतो आणि मग तो प्रेमरस पाझरून मग त्या बाळाचं आणि आईचं दोघांचंही समाधान होत असतं. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्हाला अनासायस मिळालेली वस्तू कितीही महत्त्वाची असतो, त्यावेळेला ती जर वस्तू तुम्हाला अनासायस मिळाली, तर तिचा अनादर होतो आणि मग ती हातची निघून गेली, की मग मात्र पश्चाताप होतो. म्हणजे ती वस्तू तुम्हाला कुठलीही त्याची ही पूर्तता न करता मिळाली, तर त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही आणि तीच वस्तू तुमच्या हातून निसटून गेली, की मग मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा विषाद होतो आणि मग तुम्हाला मग या गोष्टींचा सगळ्या हे तयार व्हायला लागतो. त्यामुळं कर्तृत्वाभिमान टाकून सहज समाधीमध्ये तुम्ही जर त्या गोष्टी सिद्ध करून घेतल्यात आणि विशेष याच्या उपर मी काही लिहू शकत नाही आणि तुम्ही इकडे येऊन त्या पद्धतीनं हे करू शकता. अशा पद्धतीनं सद्गुरूंनी त्या दिवशी वचन दिल्याप्रमाणे मी जे काय आहे ते करणारच आहे आणि तयारीची पूर्तता नाही, यात कुठेही चूक नाही. सहज क्रमाला सहज गोष्टी घडून येणार आहेत. त्यामुळं आणि ती जी द्वंद्व आहेत त्यामध्ये आणखीन एक पद आहे, की बेफाम गुरु भजनी आम्ही धर्माधर्म बंध मुक्ती ना आणू कधी म्हणे. अशा पद्धतीनं धर्म, अधर्म, बंध, मुक्ती या कल्पनाच नाहीच आहेत. आणि अवधूत मार्गामध्ये आणि सगळ्यात जर अवधूत मार्गाचा जर हे बघितलं तर तो प्रेम आहे आणि प्रेमळ भक्ती भक्ता देई, उत्सव सेवा सद्गुरु घेई. अशा पद्धतीनं या पत्राचा समारोप मला करावासा वाटतो. मेंटॉसना विनंती, की मार्गदर्शन व्हावं. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सचिन दादा. खूप छान पत्राचं विवेचन केलं. आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. आवाज येतो? दत्त, हो आवाज येतोय. हा. बाळासाहेब बेडकेळकरांचा पंतांच्या विषयीचा प्रेमा प्रसिद्धच आहे. त्यांच्या प्रेमाला तोड नव्हती, पण तो प्रेमा लौकिक होता. लौकिकामधला होता. पंतांनी अशी लौकिक भक्ती कधी केलीच नाही किंवा मिरवणारी भक्ती केली नाही, मुरवणारी भक्ती केली. तरी पण पंतांचा त्यांच्यावर अतिशय लाळा होता, कारण मूढ भक्ती त्यांना जास्त आवडायचीच. पण असं जाहीर प्रदर्शन वगैरे व्हावं अशी महाराजांची कधीही इच्छा नव्हती किंवा जाहीर लोकांमध्ये आपण मोठेपणा मिरवावा असा कधीही भाव त्यांच्यामध्ये नव्हता. की खरेखुरा प्रेमा खरीखुरी भक्ती लोकांच्या मुरवावी. आपण मोठेपण घेऊन त्याला काय फायदा नाही. इतरांना मोठं करावं, भक्तांना मोठं करावं हा महाराजांचा भाव होता आणि तो बोध
जर सर्वापर्यंत गेला तर लोक आपोआपच मोठी होतील. म्हणून त्यांनी बाळासाहेबांना बऱ्याच वेळेला या गोष्टी स्मरण पण दिलेलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की स्वजन मेळा सुखरूप असल्याची कळवणे. आपला जो मेळा आपला जो सगळं गोतावळा आहे भक्तीचा, त्यांना इकडचं स्वजन मेळा सुखरूप असल्याची कळवणे, सर्वांच इकडे निजप्रेम देणे. आमचं जे निजप्रेम आहे त्यांच्या प्रती ते त्यांना देणे. बहुतेक काळ तृष्णे स्थितीत जातो, आनंदात जातो. बोधलहरी उठतात, केव्हा तरी उठतात. आहेतच त्या. दरबाराची कामे बहुतेक बंद पडल्यासारखी झालीत. ज्यासाठी प्रयत्न करायचा ते झाल्यानंतर ती कामाची गरज राहत नाही. सद्गुरूला मिळवण्यासाठी जेवढे आटोकाट प्रयत्न करायचे, साधना करायची, उपासना करायची, आणि ते मिळाल्यानंतर मग ते निमित्त राहतं फक्त. झालं झालं, नाही झालं नाही झालं, उत्थानाचा वीट येतो. आता त्या स्थितीतून बाहेर येऊसर वाटत नाही. सर्वांच्या संकल्पाप्रमाणे या खेपेस तिकडे स्वारी झाली नाही. सर्वांच्या संकल्पाप्रमाणे या खेपेस तिकडे स्वारी झाली. कारण तसा इच्छा असूनही सर्वांचा संकल्प होता तसा, आणि त्याच्याप्रमाणे तिकड स्वारी झाली नाही, म्हणजे तिकडे येणं झालं नाही. जारीने, मेहनतीने, खर्चाने केलेल्या तयारीची पूर्तता झाली नाही, यात चूक कुठेच नाही. कारण का ज्या ज्या वेळेला जे व्हायचं आहे त्याच वेळेला होणार आहे. कारण हा सगळा कृत्रिम व्यवहार आहे. कृत्रिम व्यवहार हा आपल्या मताप्रमाणे होतोच असं नाही. सहज क्रमास अनुसरून सृष्टीतील कार्य घडत असतात. कारण का झालं नाही ते, तर सहज क्रमास अनुसरून सृष्टीतील सर्व कार्य घडतात आणि ते ठरलेले आहेत अगोदर. जे जे आहे होणार ते अगोदरच ठरलेलं आहे. ते घटित आहे, अघटित काय नाही त्याच्यात. मर्यादित शक्तीच्या क्षुल्लक अहंकाराच्या कर्तृत्वाने कोणतीच गोष्ट घडून येत नाही. आपली शक्ती मर्यादित आहे आणि मर्यादित शक्ती असल्यामुळं क्षुल्लक अहंकाराच्या कर्तृत्वाने कोणतीच गोष्ट घडत नाही. आणि अहंकार करून मग मी ती करणारच असं म्हणून ती होत नाही. म्हणून हा सुद्धा एक अहंकारच आहे. कोणतीच गोष्ट घडून येते. म्हणून कृतसंकल्पाच्या सिद्धी असिद्धीपासून ज्ञात्या सुखदुःखादी द्वंद्वाची बाधा बिलकुल होत नाही. कृतसंकल्पाच्या सिद्धी असिद्धीपासून ज्ञात्यास, जो ज्ञानी आहे, जो खरोखर भक्त आहे, ज्याने सगळं मर्म जाणलेलं आहे, मग त्याला त्याच्यापासून सिद्धी झाली, असिद्धी झाली, कार्य झालं नाही झालं तरी त्याच्यापासून त्याला आनंद किंवा दुःख होत नाही, किंवा तसं होऊ नये. कर्तृत्वाभिमान पूर्ण निमाला की सहज समाधीचे सुख स्वतः सिद्धच आहे. कारण कर्तृत्वाभिमानच ह्या सगळ्या गोष्टीच्या आड येतो आणि तोच मग संकल्प विकल्पापासून सुखदुःख द्वंद्वाची बाधा वगैरे निर्माण करतो. सहज समाधीचे सुख स्वतः सिद्ध आहे. सहज समाधी, दत्ता मी तुझा म्हणून ठाईच नेमणे तुझे भजन, आपापना ते विसरणे, जाग्याला बसल्या आपापल्याला स्वतःलाच विसरून जाणं ही सहज समाधी आहे. बंध मोक्षाची गोष्टच नाहीशी होते. आणि मग मी बद्ध आहे, मला मुक्ती हवी, ह्या गोष्टी नाहीशा होतात. आपोआप केव्हाही अंतर्बाह्य प्रेम खेळू लागते आणि त्याच्यातूनच मग प्रेमा उत्पन्न होतो, प्रेमा मिळतो, प्रेमा पाजरायला लागतो. हा सगळा अहंकाराचा कठीण खडक फोडत ते बाहेर येतं. मग भक्ती, वैराग्य, ज्ञानाची खरी स्थिती आणायची येते. आणि मग त्यावेळेला भक्ती, ज्ञान, वैराग्य, विरागता, उदासीनता ह्या गोष्टी आपोआप येतात. आपण नाहीसा होऊन सर्वत्र सद्गुरूचा चिद्विलास प्रगट होतो. आपापणा ते विसरणे, आपणाला स्वतःला विसरत जाणे, स्वतःचं सगळं दृश्यरूप, अहंकार, मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला विसरत जाणे आणि मग चिद्विलास सद्गुरूचा चिद्विलास प्रकट होतो. दत्ता ही तुझीच इच्छा असं होतं. मग विशेष लिहू शकत नाही. काय लिहून लिहिणार, किती लिहिणार. प्रेमळ आहेस तथापि इकडे आल्यास हरकत नाही. इकडे यायला हरकत नाही. प्रेमोद्गारास आवडेल तसे करणे आणि मग तुझी इच्छा असेल तसे करणे. आणि म्हणून त्याला म्हटले की खरोखर बाळासाहेब पेटकेळांच्या महाराजांचं अतिशय प्रेम होतं. म्हणून ते म्हणतात की तुझा अखंड निमित्त प्रेमळ. अनिमित्त म्हटले, काही निमित्त नाही त्याला. निमित्त जे नाही ते सगळं सद्गुरुमय असतं, सद्गुरु प्रेममय असतं, सद्गुरुशी तादात्म्य पावलेलं असतं, असं ते तदाकार झालेलं असतं, असं ते अनिमित्त प्रेम.
म्हणून त्याला अनिमित्य प्रेम, अखंड अनिमित्य प्रेम. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. सचिन दादा अभिनंदन. आबासाहेब तुम्हाला धन्यवाद. हे 179 क्रमांकाचं पत्र आपल्याला सचिन दादांनी समजावून सांगितलं. यामध्ये असा गुणाचा उल्लेख केलेला आहे ते त्यांनी छान व्यक्तिशेष करून दिला आपल्याला. पत्र कोणत्या परिस्थितीत लिहिलं गेलेलं आहे याच्या पार्श्वभूमीचीही आपल्याला सुंदर कल्पना त्यांनी दिली. त्याच्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये पंत महाराज त्यांची स्थिती काय आहे हे बाळासाहेबांना सांगतायत की बहुतेक काळ तूष्णीम स्थितीत जातो. तूष्णीम म्हणजे काय तर तूष्णीम म्हणजे स्तब्ध, हालचाल नाही अशी जी स्थिती ती म्हणजे तूष्णीम. आता हालचाल कशा कशाची, शरीराची, मनाची, बुद्धीची. पंत महाराज सद्गुरु स्वरूपाशी अचल अशा सद्गुरु स्वरूपाशी समरसलेले आहेत. आणि ही समरस स्थिती जी आहे सद्गुरूची समरस स्थिती त्याचा परिपाक म्हणून काय होतोय तर तूष्णीम स्थिती त्यांच्या ठिकाणची वाढलेली आहे, स्तब्धता वाढलेली आहे. आणि म्हणून बोधलहरी केव्हा तरी उठते. कधीतरी असं वाटतं की बोध व्हावा किंवा बोधाच्या दृष्टीनं शब्द काहीतरी सुटतात. ते आता बोधलहरी कधीतरी उठते. जे वरचेवर बोधलहरी येत असत त्याची वारंवारिता कमी झालेली आहे. धर्माची कामे बहुतेक बंद पडल्यासारखी झाली. जे नेहमीप्रमाणे चालणारे दरबार वगैरे आहेत हे सुद्धा थंडावलेले आहेत. उत्थानाचा वीट येतो असं पंत महाराज म्हणतात. उत्थान हा शब्द जो आहे हा बऱ्याचदा समाधी या शब्दाबरोबर सापेक्षेनं वापरला जातो, अपेक्षेनं वापरला जातो. की समाधी म्हणजे समा अशी धी, सर्व सद्गुरु स्वरूप, सम सद्गुरु स्वरूप सगळीकडं आहे अशी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये निमून जाणं, त्या सद्गुरु स्वरूपात निमून राहणं, एकरूप होऊन राहणं हा झाला समाधी. आणि समाधी शब्द पुल्लिंगी आहे बरं का मुळातला. आणि हा समाधी सुटून किंचित काळ देहभानावरती येणं ह्याला म्हणायचं उत्थान. आणि अशा देहभानावर येण्याचा उत्थानाचा पंत महाराजांना वीट येतोय. खरोखर म्हणजे सद्गुरु स्वरूपाशी समरस होण्याची स्थिती आणि कालावधी वाढत चालला की आपोआपच शरीराकडं भान जे आहे हे नसतंच आणि ते शरीराचं भान आलं तर ते नको वाटत. अशा तऱ्हेचं पंत महाराज त्यांचा स्वानुभव या पहिल्या परिच्छेदामध्ये सांगतात. आणि हा तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं तुमच्या संकल्पाप्रमाणे, सर्वांच्या संकल्पाप्रमाणे इकडं यावं स्वारीने असं जे तुम्हाला वाटत होतं ते तसं काही झालं नाही. अशी प्रामाणिक कबुली पंत महाराज देत आहेत. पंत महाराजांना ते नको होतं असं नव्हे. सगळ्यांच्या प्रेमाचा जो काही सोहळा होणार होता तो प्रेमाचा सोहळा त्यांना नको होता असं नव्हे. पण नाही झालं ते. म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका हे मात्र त्यांना सांगायचं आहे. आणि मी येणार म्हणून तुम्ही जी काही तयारी केली आहे त्याची पूर्तता झाली नाही म्हणून तुम्ही खंतावू नका हे पंत महाराज सांगतायत.
की यात चूक कुठंच नाही. हा सिद्धांत मलाच्या पत्रामध्ये सुद्धा हा सिद्धांत येतो की या चिदविलासामध्ये सगळं 101% बरोबर आहे असं भाऊसाहेब मला नेहमी सांगायचे दंडीकर. अरे पंताच्या या चिदविलासात चूक कुठं नाहीच आहे रे. म्हणजे निंदा केली, स्तुती केली, चूक कुठंच नाही. सगळं जे जसं घडायचं, जसं असायला हवं ते तसंच घडणार, तसंच आहे आणि तेच सद्गुरूचं स्वरूप आहे. भूमिकेवरती पंत महाराज चिदविलासाच्या भूमिकेवरती बाळासाहेबांना घेत आहेत. बाळासाहेब आणि त्यांचे सवंगडी सगळे त्यांना काहीच चूक नाही. 101% सगळं बरोबर आहे. आणि मग ते का बरोबर आहे तर सहज क्रमाला अनुसरून सृष्टीतली कार्य घडत असतात. तुम्ही माझ्या येण्यासाठी तयारी केली पण माझं येणं झालं नाही, हेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे. मर्यादित शक्तीच्या क्षुल्लक अहंकाराच्या कर्तृत्वानं कोणतीच गोष्ट घडून येत नाही. म्हणून कृतसंकल्पाच्या सिद्धी असिद्धीपासून ज्ञात्याला सुख दुःखादी द्वंद्वाची बाधा बिलकुल होत नाही. इथं तुम्ही ज्ञाते व्हा हा न सांगता केलेला उपदेश आहे. भक्तासी जय जयकार सदा, भक्तासी जय जयकार सदा. सुख दुःखाची उर्मी नाही वाणी न आनंदा. सुख दुःखाची उर्मी ज्ञात्याला बाधत नाही असा जो तो भक्त, ज्ञाते भक्त तुम्ही व्हा, ही पंत महाराज त्यांच्याकडून आता बाळगतायत. आणि त्यांच्याकडूनच कशाला, आपल्याकडूनही तीच अपेक्षा आहे की आम्ही एखादी गोष्ट करून म्हणतो. 15 फेब्रुवारीला आम्ही वर्षपूर्ती श्रीपद घोषपीठानं सोडलेल्या संकल्पाची वर्षपूर्ती करणार आहोत. सिद्धी असिद्धी जे काही होईल त्यापासून आम्हाला सुखही नाही दुःखही नाही, आनंद आहे. ह्याप्रमाणे सुखदुःखाची उर्मी नाही वाणीनं आनंद, अशा आनंदात तुम्ही असा. कर्तृत्वाभिमान पूर्ण मला की सहज समाधीचं सुख स्वतः सिद्धच आहे. ते पंत महाराज अधोरेखित करतात. इथेही ते ठळक अक्षरांमध्ये छापलं गेलेलं आहे वाक्य. अभिमान म्हणजे मी करता अशी समजूत आणि केलेलं जे काही आहे ते मी केलं असं समजणं म्हणजे कर्तृत्वाभिमान. या दोन्ही गोष्टी पंत महाराजांना अभिप्रेत नाहीयेत किंवा अभिमान ठरला कुठल्याही गोष्टीचा, केलेल्या गोष्टीचा, की त्याचं जे साहजिकपणाचं जे आनंद असतो, त्याचं जे साहजिक असणारं फळ असतं ते जाऊन त्या फळाला आपण बाधिकी निर्माण होते आणि तिथं माणूस गुंतावा येतो. जो करता तो भोगता, या नियमाला अनुसरून कर्माच्या फळाला तो बद्ध होतो. ही बद्धता आपल्या ठिकाणी येऊ नये असं पंत महाराजांना वाटतं. आणि म्हणून ते सांगतात की कर्तृत्वाभिमान पूर्ण निमाला की सहज समाधीचं सुख स्वतः सिद्धच आहे. तुम्ही सहज समाधीमध्ये आहातच, ती सिद्धच आहे तुमची समाधी. फक्त काय करा की कर्तृत्वाभिमान सोडा. बंधमोक्षांची गोष्टच नाहीशी होते. ह्या सहज सिद्ध अशा समाधीमध्ये बंधही उरत नाही, मोक्षही उरत नाही. बंध मोक्ष स्वप्नीची कथा कानी नये भक्त भजता. जग हे सत्य नव्हे, जग हे स्वप्नाप्रमाणे आहे आणि हे सद्गुरूला पडलेलं स्वप्न आहे. स्वप्नात काहीही घडू शकतं. स्वप्नामध्ये वास्तवात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा घडताना आपण पाहतो. आणि अंतर्बाह्य प्रेम घेऊन जातं. प्रेमच आत बाहेर आहे हे तुम्ही ओळखा. भक्ती वैराग्य ज्ञानाची खरी स्थिती अनायासे येते. एका परागामध्ये पंत महाराज म्हणतात, भक्ती ज्ञान वैराग्य ही परस्पराची पर्यायी नावं आहेत. भक्तीची व्याख्या आवड म्हणून केली, ज्ञानाची व्याख्या समजूत म्हणून केली, ज्ञान म्हणून केलं, जाणीव चित्त म्हणून केली, आणि वैराग्याची व्याख्या
विषयभोगांविषयीची अनावड, काही भोगतेपणा नाही, अशी जर केली तरीही त्याचा तिन्हीचा परिणाम जो आहे तो एकच आहे. आणि म्हणून ज्ञान, भक्ती, वैराग्य याची खरी स्थिती ही अनायासानं येते किंवा एक कर्तृत्वाभिमान सोडला. म्हणून करणारा कोण आहे, मी कोण आहे, या प्रश्नाचा उलगडा होणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि इकडं अंतर्मुख होण्याविषयी पंत महाराज आपल्याला या सगळ्या वाक्यांमधनं मिळतायत. आपण नाहीसा होऊन सर्वत्र सद्गुरूचा चितविलास प्रकट होतो. हा मी कोणता शोध घेतला की नाही रे मी नाही रे, सद्गुरू सर्वा ठाई रे, हा बोध आपोआप होतो आणि आपण नाहीसा होऊन सगळा सद्गुरूची दिसे किंवा जग हे सद्गुरूचा चैतन्याचा खेळ आहे, चितविलास आहे, त्या प्रकट होतं, हे उघड होतं. आणि हे थोडं लिहिलेलं पुरेसं आहे. ह्याच्यापेक्षा मी जास्त आता लिहू शकत नाही शरीर प्रकृतीच्या कारणामुळं. प्रेमळ आहे, इकडे आला तर हरकत नाही, मला जरी तिकडे यायला जमलेलं नसलं तरी तू मात्र इकडे यायला हरकत नाही. महाराज त्याला आवर्जून बोलावतायत आणि प्रेमोद्गाराला आवडेल तसं करावं, तुझ्या ठिकाणचं प्रेम जसं उपसंबळेल तसं तू कर, तिथंही आग्रह नाही, अशी अनाग्रही भूमिका असलेलं पंत महाराजांचं आपल्याला सुंदर दिग्दर्शन केलेलं हे पत्र सचिनदादांनी आपल्या पुढं खूप छान उलगडलं. आबांनी त्यातली मानसिकता आपल्याला समजावून सांगितली. तर आपण ह्या पंत महाराजांच्या उपदेशाप्रमाणे राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सगळ्यांना आणि नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी लता त्यांना विनंती करतो की आजच्या या दोन्ही पत्रांवर त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. आणि कोण बोलणार आहे का आधी? हॅलो आत्या, नमस्कार. नमस्कार. बोलणार आहे का कोणी हा. आणखीन? 1-2 मिनिटं बोलतो. बोला बोला. हा, ते माझ्याकडे जरा नेटचा प्रॉब्लेम आहे. हा हा, बरोबर. हा, तर त्याच्यामुळे ते सचिनचं मगाशी अभिनंदन करायचं राहून गेलं. सचिनचा उल्लेखच केला नेहमी. नेट जाईल म्हणून मी पहिलं पत्राकडे वळलो. सचिन खूप सुंदर आणि छान बोध सांगितला. अशी सेवा तुमच्याकडनं घडत राहो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. आता बोला तुम्ही. हा, श्री गुरुदेव दत्त. आजचे दोन्ही पत्र क्रमांक 9 आणि पत्र क्रमांक 179 दोन्ही चांगली झाली. दोघांनीही अनेक संदर्भ घेऊन हे सादरीकरण केलं. खूपच सुरेख झालं. मला असा विश्वास आहे की तुम्ही हे जे त्यानंतर आबा, नंतर सुधीर वैद्य, नंतर बबन जे काय सांगतात ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड करत असाल असं मला वाटतं की जेव्हा, कारण तुम्हाला फायनल जेव्हा सादर करायचंय पत्राचा अभ्यास तुमचा, त्यावेळी हे सगळं त्याच्यामध्ये घ्यायला हवं. आणि आता सुधीरने सांगितलं ज्ञातेपण म्हणजे काय, उत्थान म्हणजे काय, तुष्णीभाव म्हणजे काय, तर हे सगळं याच्यामध्ये तुम्ही पुढे ऍड करायला असं वाटतं. तसंच निकिताला सुद्धा सांगते की सगळ्या गोष्टी ज्यांनी परत नंतर सांगितल्या त्या ती पण त्याच्यामध्ये सविस्तर सांगेल. निकिताचं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट झालं आणि खरोखरच ते आधी सुरेल पद म्हटलं तिने आणि त्यानंतर नाट्यमय बासरी वादन तिच्याकडून झालं असं वाटतं की खूप सुरेल तिने सांगितलं सगळं. आणि सविस्तर पहिल्यांदाच खरोखर अभिजित म्हणाल्यासारखं तिने पहिल्यांदाच सादरीकरण केलं असं वाटलंही नाही. इतकं सुरेख ओघव त्या वाणीमध्ये तिने आपलं पत्राचं सांगितलं. आणखीन एक मला जास्त आवडलं निकिताचं की तिने कल्याणला लिहिलेल्या इतर पत्रांचाही संदर्भ घेतला. त्यामध्येही काय पंतांनी उपदेश केलाय तर तोही त्यांनी संदर्भ घेतला. असा सखोल अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे.
सचिननी मागच्या वेळी 148वं पत्र सादर केलं होतं घाणेकरांना लिहिलेलं. ते सुद्धा अगदीच 4 ओळींचं होतं, पण त्याच्यावरती सुद्धा सविस्तर असं त्यांनी सादर केलं. आणि आजचंही पत्र खूपच चांगलं सादर केलं. फक्त एकच सांगणं आहे, की जे नंतर मार्गदर्शक आपल्याला आणखीन काही त्याच्यामधल्या टिप्स सांगतात, तर त्या तुम्ही उतरून घ्याव्यात आणि त्या सादरीकरण जेव्हा तुम्ही फायनल लिहाल तुमचं पत्राचं अभ्यासाचं, त्यावेळी सांग. जसं आता निकिताने सांगितलं, की 15 पत्र यांना कल्याणला लिहिलेली आहेत. तर त्या 15ही पत्रांचा अभ्यास एकत्र करून ते पंतांनी काय सांगितलं एकूणच त्याचा एक पूर्ण अभ्यास व्हावा. तसंच आता बाळासाहेबांना लिहिलेली पत्र, पुढचंही पत्र बाळासाहेबांनाच आहे, सचिननी सादर केलेलं. त्यामुळे त्याही पत्राचा, त्यानंतर आणखीन अशी 182वं पत्र आहे. तर त्याही पत्रांचा अभ्यास करून त्याचा जेव्हा तुम्ही फायनल हे कराल, सबमिशन द्याल, त्यावेळी तुम्ही हे करायला पाहिजे. त्यामुळे खूपच छान झालं. खरंच निकिताने म्हटलं होतं, की अनन्य भक्ती तुझला प्रीती अभिनव कीर्ती. त्याच्यात सांगितलंय अघटित करणी ऐकिली करणी नित्य बाळ कहाणी. तेव्हा ह्या सगळ्या बाळ कहाण्या आणि सगळे पंत स्वरूपच आहात. त्यामुळे तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या. खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आत्या. आता आपले प्रत्येक म्हणजे कल्याणला जी लिहिलेली पत्र आहेत किंवा रावजींना जी लिहिलेली पत्र आहेत, सुधीरदादांशी जेव्हा आणि अभिजितदादांशी बोलणं झालं तेव्हा आता आपण सध्या प्रत्येकाला वेगवेगळी पत्र जरी दिलेली आहेत, तरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल असल्यामुळे जेव्हा ही पत्र सादर होतील तसतशी आपण त्याचा एक लिंक तयार करत जातोय. वेगवेगळी अशी म्हणजे समजा रावजींची पत्र झाली आहेत, तशी आपण त्यांची एक रावजींच्या पत्रांचा असा वेगळा संच तयार करतोय. आणि ह्याच्यात सुंदरता अशी आहे की वेगवेगळ्या अभ्यासकांकडून ह्यांचं अभ्यास असल्यामुळे त्याच्यात एक अजून एक वेगळेपणा येतोय, विविधता येते. पण भाव तोच असणार आणि आपण असं सिक्वेन्स तयार करतो. जी पत्र होणार ती अशी सिक्वेन्स मध्ये आपण एकच प्रत्येकाचं करणार आहोत. तर ते होत राहील. प्रत्येकाने तसंच रावजींच्या व्यक्तिमत्वाविषयी सुद्धा प्रत्येकाने इतकं छान विश्लेषण केलं ना, की हे सगळं एकत्र आलं की रावजींचं प्रत्यक्ष हे खूप छान वाटेल आपल्याला. तसं कल्याणचं सुद्धा खूप छान. हो, अगदी. टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे खूप छान आणि तुम्ही आहात सगळेजण ते करायला. आनंद. खूप छान. आत्या आणि अभिजितदादा नाही आहेत, पण सुधीरदादा आपण मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपण थोडं बोलूया. आपल्याकडे वेळ आहे. आदित्य, तुम्ही आपण मागच्या वेळी जसं म्हणालो होतो, गुरुदेव दत्त. शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता वाळू आरती. शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता वाळू आरती. पुष्प नक्षत्रे उडविली आयती पुष्प नक्षत्रे उडविली आयती. मी पणा टाकून भोगिली शांती. मी पणा टाकून भोगिली शांती. शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता वाळू आरती. अवनी जलाग्नी अनिल आकाश. अवनी जलाग्नी अनिल आकाश. पाहता विलसे श्रद्ध सत्ता स्फूर्ती. पाहता विलसे शुद्ध सत्ता स्फूर्ती. शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता वाळू आरती. अहं तम्मिदं
माया कल्पितहं तमिदं माया कल्पित ओवाळिली दत्ता ऐक्यारती ओवाळिली दत्ता ऐक्यारती शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता आरती श्री गुरुदेव दत्त. सचिन उरणकरला एक प्रचारक म्हणून ठेवा, चांगलं सांगतोय सचिन. नाशिकच्या धन्यवाद. नाशिकच्या कार्यक्रमाला यायचं आहे. हो चालेल, आपलं मार्गदर्शनानं हे होईल. हो, आमंत्रण आतापासूनच. आमंत्रण नाहीच आहे, आपलंच कार्य आहे. आपलंच कार्य आहे, त्यामुळे आमंत्रणाची आवश्यकताच नाही. फक्त सगळ्यांनी वेळ देणं आणि मार्गदर्शन करणं एवढंच अपेक्षित आहे. मार्गदर्शन असतंच. आणि आपल्या बोधपीठावर सर्वांना विनंती की तिकडच्या अरेंजमेंटसाठी नाशिककर मंडळी आपल्याला मदत करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती की आपलं कन्फर्मेशन की आपण येणार आहात, कधी येणार आहेत. 26, 27, 28 आहेत. काही जण 25लाच येणार आहेत, कारण काय आधी तयारी करायला लागेल. तर तुम्ही कुठल्या दिवशी येणार आहात याचं बोधपीठाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कन्फर्म करावं, म्हणजे आम्हाला ती इन्फॉर्मेशन नाशिककरांना पाठवता येईल आणि मग त्याप्रमाणे तशी तयारी करता येईल. तर मी लवकरात 24 रात्रीला लवकर जाणार आहे. हो, लवकरात लवकर आपलं कन्फर्मेशन द्या. आणि द्या म्हणजे त्यांनी जसं सांगितलं, आपली ही सेवा आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन, अभिजित दादांनी जसं सांगितलं की हा एक प्लॅटफॉर्म आहे, व्यासपीठ आहे, त्याच्यावर पंत महाराजांचा बोध पोचवायचा आहे आणि सगळ्यांची मदत लागणार आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडक्या गुरुबंधूंमध्ये होण्यासारखा नाही आहे. तर जसं शक्य होईल, ज्या दिवशी शक्य होईल, 1 दिवस 2 दिवस जसं आपल्या प्रपंचातून वेळ काढून काढता येईल तसं सर्वांनी सहभागी व्हावं अशी नम्र विनंती. आजचा आपण कार्यक्रम संपवूया. श्री गुरुदेव दत्त. जय दत्तगुरु. 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 जय अवधूत बरा आहेस का रे? अवधूत बरा आहेस का? हा, ते एकदम मस्त छान. हा, अजूनही दिसतेस लिंग घाताला.